Hello friends, my name is Dr. Vishal Mahajan, MD काय चिकित्सा. Welcome to चरक संहिता lecture series by Maurya Publication. चरक संहिता लेक्चर सिरीज आपण म्हणत आहोत कारण की आज आपण जो विषय घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण चरक संहिता किंवा संहिता अध्ययन पार्ट 2 जो तुम्हाला सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांना सिलेबसच्या स्वरूपात सिलेबसमध्ये जो विषयाच्या स्वरूपात आलेला विषय आहे त्यात मोस्ट ऑफ चरकचा भाग आहे. आपण त्याबद्दल माहिती घेऊया. आजच्या लेक्चरमध्ये किंवा आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पेसिफिकली काय बघणार आहोत तर जो NCISM ने नवीन सिलेबस इंट्रोड्यूस केलेले आहे BMS प्रोफेशनल BMS च्या स्टुडंट्स साठी किंवा BMS च्या विद्यार्थ्यांसाठी मागच्या वर्षापासून जो की नवीन सिलेबस घेतलेला आहे NCISM च्या थ्रू. NCISM नावाची जी आपल्या आयुर्वेदाच्या शिक्षण आणि स्टँडर्डचा रेग्युलेट करणारी जी बॉडी आहे NCISM त्यांच्या थ्रू नवीन BMS च्या विद्यार्थ्यांसाठी मागच्या वर्षापासून जे काही नवीन सुरुवात झालेली आहे जसे की इथे आपण बघत आहात की 2023-24 आणि त्याच्या पुढचे जे काही BMS चे सिलेबस येतील किंवा जे काही BMS चं शिक्षण स्वरूप राहील त्यामध्ये ज्यांनी विषयाचं वेगवेगळे सिलेबसचे विषय तुम्हाला जसे प्रत्येक वर्षानुसार आहेत तसं द्वितीय वर्ष किंवा सेकंड प्रोफेशनल BMS च्या विद्यार्थ्यांसाठी एक विषय आहे ज्याला संहिता अध्ययन पार्ट 2 या संहिता अध्ययन 2 या नावाने इंट्रोड्यूस केलेला आहे. जसं की तुम्ही जर फर्स्ट इयरचे विद्यार्थी तुम्हाला जर फर्स्ट इयर तुम्ही नवीन सिलेबस नुसार शिकलेलाच असाल तर त्याच्यात तुम्हाला शारीरिक क्रिया शारीर रचना याच्या पदार्थ विज्ञान याच्या सोबतच तुम्हाला संहिता अध्ययन 1 या संहिता अध्ययन पार्ट 1 या नावाने विषय होता. तर त्या अध्यायामध्ये त्या विषयामध्ये आपल्याला काय बघितलं होतं आपण की चरक संहिता आणि चरक संहितेचे 12 अध्याय आणि अष्टांग हृदय संहिते सूत्रस्थानातले पहिले 15 अध्याय तुम्हाला अभ्यासासाठी होते. त्यात बऱ्याच गोष्टी तुम्हाला शिकवण्यात आल्या होत्या किंवा सिलेबसचा जो पार्ट होता सिलेबसमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ते अध्याय अध्ययन करायला आणि तो कसे अध्ययन करावे त्यातले काय बारकावे आहेत ते सगळे तुम्ही फर्स्ट इयरला अभ्यास केलेलाच असेल. सोबतच आणि आता पहिल्या वर्षाला जेव्हा तो संहिता अध्ययन 1 म्हणून होता तर त्याचीच लिंक तुम्हाला संस्कृत विषयाशी जोडलेली होती. त्याचीच लिंक तुम्हाला जे की अध्यायांचं कसं सूत्रांचे फोड करून सूत्रबद्ध कसं वाचण्यात यावं याच्यासाठी पण संस्कृत विषयामध्ये सुद्धा तुम्हाला संहितेचा एक पार्ट होता. जसे की चरक संहितेतले काही अध्याय तुम्हाला त्याच्यात संस्कृत संहितेमध्ये इन्क्लूड संस्कृत विषयामध्ये इन्क्लूड केलं तर लिंक इंटरलिंक केलेले होते तुम्हाला अभ्यासासाठी किंवा तुम्हाला प्रश्न त्याच्यावर तसे विचारले जाणार होते. ठीक आहे. तर असा तुम्हाला फर्स्ट इयरचा विषय तुम्हाला समजला असावा की तुम्हाला तो एक संहिता अध्ययन पार्ट 1 म्हणून तुम्ही ते बघितलेलं आहे. तर त्याच विषयाला पुढे वाढवत असताना तोच विषय द्वितीय वर्ष किंवा सेकंड इयर BMS ला देत असताना त्या विषयामध्ये आपल्याला चरक संहिता पूर्वार्ध जसे की चरक संहिता पूर्वार्धातले अध्याय दिलेले आहेत. त्यातले पहिले जे 12 अध्याय चरक संहिता सूत्रस्थानातले पहिले 12 अध्याय तुम्ही फर्स्ट इयरला ऑलरेडी अभ्यास केलेला असल्यामुळे ते वगळता राहिलेले बाकीचे जे अध्याय आहेत चरक सूत्रस्थान 13 पासून 30 पर्यंत आणि पुढे शारीर स्थान विमान स्थान आणि इंद्रिय स्थान हे तुम्हाला त्याच्यात ऍड करण्यात आलं. चरक संहितेतले सूत्रस्थानातले 13 ते 30 अध्याय शारीर स्थान विमान स्थान आणि इंद्रिय स्थान ह्या गोष्टी तुम्हाला चरक संहिता अध्ययन पार्ट 2 या विषयात सेकंड प्रोफेशनल BMS च्या सिलेबस मध्ये किंवा करिक्युलम मध्ये तुम्हाला हा विषय अभ्यास करायचा आहे. ह्याचा सगळ्यांचं एका लाईन मध्ये काय तर चरक संहिता पार्ट 1 तुम्ही फर्स्ट इयरला अभ्यासला आहे. पार्ट 2 तुम्ही सेकंड इयरला अभ्यास करणार आहात. त्याचा सिलेबस काय आहे त्याच्यात टोटल लेक्चर्स कोणते आहेत तर चरक संहिता सूत्रस्थानातला 13 ते 30 शारीर स्थान निदान स्थान विमान स्थान आणि इंद्रिय स्थान. मी निदान स्थान बोलायला विसरलो. आता ह्याच्यात आतापर्यंतचे एवढे सगळे स्थान तुम्हाला चरक संहितेच्या पूर्वार्धातले बघायला मिळणार आहेत. म्हणजे तुम्हाला चरक संहिता जवळपास पूर्वार्ध पूर्ण अभ्यास करायचा आहे पहिले 12 अध्याय सोडतात. तर
हा विषय अभ्यास करत असताना आपल्याला काही गोष्टी माहिती असणं महत्वाचं आहे. जसा सिलेबस त्यांनी दिलेला आहे NCISM तर त्यात सिलेबसमध्ये खूप क्रुशियल गोष्टी दिलेल्या आहेत. जो काही सिलेबस एकदम वन ऑफ द बेस्ट आणि डिटेल डिस्क्रिप्टिव्ह सिलेबस NCISM BMS साठी सध्या आणलेला आहे. आजपर्यंतचा जेवढे पण सिलेबस आलेले असतील त्यातला बेस्ट अँड बेस्ट डिस्क्रिप्टिव्ह सिलेबस जर म्हणता येईल तर तो आत्ताचे जे नवीन सिलेबस येत आहेत NCISM थ्रू ते मांडले गेलेले आहेत. का तर याच्या आधीच्या वर्षांमध्ये याच्या आधीच्या करिक्युलम्स मध्ये जर तुम्ही सिलेबस बघत असाल तर ते त्याच्यात एकेका लाईन मध्ये एकेका पॉइंटची नावं दिलेली होती. पण इथे हा जो सिलेबस आहे आधीच्या सिलेबसचं साधारण मोटिव्ह काय असायचं की तुम्हाला काय वाचायचंय, काय अभ्यास करायचा आहे हे तिथं दिलेलं असायचं. पण आता जो नवीन सिलेबस येत आहे NCISM प्रत्येक विषयासाठी त्यात तुम्हाला काय वाचायचंय, कसं वाचायचंय, कसा अभ्यास करायचा आहे, कोणत्या पद्धतीने तो अभ्यास करायचा आहे, तुम्हाला तो कॉग्निशन कसं झालं पाहिजे, तुम्हाला तो विषय कसा समजला पाहिजे, त्याच्यात कोणत्या ऍक्टिव्हिटीज थ्रू तुम्ही तो विषय आत्मसात करू शकता, याच्या सगळ्यांचं खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करून आणि चांगल्या पद्धतीने विचार करून सिलेबस तुमच्या समोर मांडण्यात आलेला आहे. जर तुम्हाला कुठलाही पॉइंट, कुठलाही विषय त्या या विषयातला कुठलाही पॉइंट जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही सिलेबसची कॉपी उघडून त्या सिलेबसच्या पॉइंटचा हेडिंग्स आणि त्या सिलेबसच्या पॉइंटचे वेगवेगळे कंपोनंट्स सिलेबस मध्ये बघून तुम्ही समजू शकता की हा विषय मला कसा समजून घ्यायचा आहे. एवढं सोपं तुम्हाला हा विषय किंवा नवीन NCISM सिलेबस तुम्हाला प्रत्येक विषयासाठी करून देण्यात आलेला आहे. त्यातच संहिता अध्ययनचा आपण आज माहिती घेणार आहोत. तर हा जो विषय आहे संहिता अध्ययन 2 हा सेकंड प्रोफेशनल BMS च्या विद्यार्थ्यांसाठी विषय आहे. ठीक आहे, त्याचं नाव काय आहे, विषयाचं नाव काय आहे तर संहिता अध्ययन 2. सब्जेक्टचा कोड काय आहे AYUGSA2 हा सब्जेक्टचा कोड आहे. आता कोडचा उपयोग तुम्हाला एक्झाम्स मध्ये जेव्हा तुम्ही फॉर्म भरता त्याच्या वेळेस तुम्हाला विषयाचा सब्जेक्ट कोडचे उपयोग होत असतो. आणि हा विषय सब्जेक्ट हा विषयाचा सिलेबस कोणी फॉर्म केलेला आहे तर हा NCISM या बॉडीनी फॉर्म केलेला आहे. तर बॉडीचा NCISMचा आपल्याला फुल फॉर्म पण माहिती असला पाहिजे, कारण की शेवटी आपण त्यांच्या अंडर शिकत आहोत आणि त्यांनी एवढा बेस्ट सिलेबस आपल्यासाठी दिलेला आहे. NCISMचं नाव आपल्याला माहिती असलं पाहिजे. फुल फॉर्म नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टम ऑफ मेडिसिन. काय आहे, नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टम ऑफ मेडिसिन. यांच्या थ्रू एक वन ऑफ द बेस्ट सिलेबस प्रत्येक BMS करिक्युलम साठी लॉन्च करण्यात आलेला आहे. त्यातला संहिता अध्ययन 2 चा आपण आज माहिती घेणार आहोत. त्यातले आता बघूया आपण की तुमचा जो संहिता अध्ययन पार्ट 2 हा तुमच्या विषयासाठी, तुम्हाला माहितीसाठी कसा असावा, की तुमचा हा विषयाची ओळख काय होईल तुमच्याशी. जसं मी तुम्हाला सांगितलंच की याच्यात कोणता विषय येणार, चरकसंहिता पूर्वार्धाचे सूत्रस्थानातले पहिले 12 अध्याय वगळता बाकी राहिलेला सगळा पाठ तुम्हाला संहिता अध्ययन 2 च्या अंडर शिकायचा आहे. तर पहिला प्रश्न असा येतो की काय शिकायचं ते तर बघितलंच जाईल, पण याचा पेपर किती होणार आहे. तर ह्याचे जे पेपर आहेत ह्याचा एकच पेपर होणार आहे. तुमचं थेरी एक्झाम फायनल एक्झाम मध्ये जो तुम्ही एक्झाम द्यायला जाणार तर त्याचा पेपर 1 एवढाच होणार आहे, किंवा एकच पेपर तुम्हाला होणार आहे. तर एका पेपरमध्ये तुम्हाला पहिला जो मार्किंग कशी असणार आहे तर तुम्हाला थेरी जो पेपर आहे इथे लेक्चर्सची त्यांनी डिटेल्स दिलेले आहेत की पेपर फर्स्ट मध्ये किती लेक्चर्स झाले पाहिजेत, 100 लेक्चर झाले पाहिजेत. नॉन लेक्चर ऍक्टिव्हिटी पेपर 1 साठी 40 झाले पाहिजेत आणि नॉन लेक्चरर ऍक्टिव्हिटी 40 झालं पाहिजे. म्हणजे टोटल ऍक्टिव्हिटीज लेक्चर नॉन लेक्चर मिळून तुमच्या 140 ऍक्टिव्हिटीज होतील वगैरे वगैरे. हे सगळं आहे. हे टीचिंग स्टाफसाठी किंवा टीचिंग फॅकल्टीज साठी इम्पॉर्टंट गोष्ट आहे की त्यांनी एवढं मिनिमम घेतलं गेलं पाहिजे, किंवा ह्या गोष्टी त्यांच्यासाठी इंडिकेटिव्ह आहेत. आपल्यासाठी माहिती काय महत्वाची आहे ऍज अ स्टुडंट, तर ह्याचा एकच सिंगल पेपर होणार आहे. थेरी एक्झाम मध्ये तुमचा एकच पेपर होणार आहे. तो किती मार्क्स साठी होणार आहे, तर तो होणार आहे 100 मार्क्स साठी. ठीक आहे, आणि तुम्हाला प्रॅक्टिकल एक्झाम याच्यावर होणार आहे का, तर होणार आहे. याच्यासाठी थेरी पेपर 1 होणार आहे आणि प्रॅक्टिकल एक्झाम होणार आहे. त्याचे हे
व्हायवासाठी आणि अदर ऍक्टिव्हिटीजसाठी वेगवेगळं डिस्ट्रीब्युशन आहे. ठीक आहे, तर 75 व्हायवा मध्ये होणार आहेत, अदर ऍक्टिव्हिटीजसाठी 10 आणि 15 मार्क्सचं होणार आहे. कलेक्टिव्ह हा सब्जेक्ट किती मार्क्ससाठी आहे, तर हा सब्जेक्ट आहे 100 मार्क्स तुमच्या थेअरीसाठी आणि 100 मार्क्स तुमच्या प्रॅक्टिकल एक्झामिनेशनसाठी राखीव आहेत. तर टोटल हा जो विषय आहे हा विषय होणार आहे 200 मार्क्सचा. किती? 200 मार्क्सचा. त्यातला 100 मार्क्स तुमच्या थेअरी एक्झामिनेशनसाठी, रिटर्न एक्झामिनेशनसाठी राहतील, 100 मार्क्स तुमच्या प्रॅक्टिकल एक्झामिनेशनसाठी राहणार आहेत. आता यात आपण बघितलं की तुमचा पेपर पॅटर्न किंवा पेपर किती राहणार आहे, तर प्रॅक्टिकल तुमचं एक प्रॅक्टिकल थेअरी एक्झामिनेशन होणार आणि प्रॅक्टिकल एक्झामिनेशन होणार आहे फायनल एक्झामसाठी. बरोबर आहे. तर आता इथून पुढे हे मार्क जे थेअरी एक्झामसाठी किंवा प्रॅक्टिकल एक्झामसाठी आपण जे बघितलं, तर ह्याच्यासाठी अभ्यास काय काय करायचा आहे की आपल्याला काय काय बघायचं आहे, तर ह्याच्यात त्यांनी लिस्ट दिलेली आहे की कोणते विषय, त्याच्यात काय शिकणार आहोत, या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. आता इथे लेक्चर अवर, नॉन लेक्चर अवर्स या गोष्टी दिलेल्या आहेत आणि इथे आपण बघूया इथे टर्म, कोणत्या टर्म मध्ये तो विषय एक्सपेक्टेड आहे, तुमच्या ज्या टर्म्स एक्झाम होणार आहेत, आता तो आपण विषय निघालाच आहे किंवा तो इथेच इम्पॉर्टंट एक इन्क्लूड करूया. तर तुमच्या 3 टर्म एक्झाम होणार किंवा तुमच्या 3 टर्म होणार आहेत. ती टर्म एक्झाम नाही म्हणताय ना, 3 टर्म असणार आहेत. 6 महिन्याच्या 3 टर्म असणार आहेत. तर पहिले 6 महिने, दुसरे 6 महिने, तिसरे 6 महिने. तर पहिल्याचा जो 2 टर्म आहेत, फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्म. तर फर्स्ट टर्म मध्ये तुम्हाला फर्स्ट टर्मचा टर्म एंड एक्झामिनेशन असणार आहे, सेकंड टर्म मध्ये तुम्हाला सेकंड टर्म एंड एक्झामिनेशन असणार आहे आणि थर्ड टर्मच्या एंडिंगला तुम्हाला युनिव्हर्सिटी एक्झाम असणार आहे. बरोबर आहे. आणि ह्या ज्या 3 टर्म एक्झाम, ह्या 3 ज्या टर्म आहेत, फर्स्ट टर्म, सेकंड टर्म आणि थर्ड टर्म, ह्याच्यात प्रत्येकी 3 पिरियडिक असेसमेंट होणार आहे. ठीक आहे, तर ही गोष्ट आपल्याला माहिती असावी. टोटल टर्म किती असणार आहे, तर 3 टर्म असणार आहेत. प्रत्येक टर्मचा सिलेबस वेगवेगळं डिस्ट्रीब्युट केलं दिलेलं आहे. ह्या टर्म मध्ये एवढा अभ्यास करावा, ह्या टर्म मध्ये एवढा अभ्यास करावा, तिसऱ्या टर्म मध्ये एवढा पूर्ण विषयाचा अभ्यास तुमचा असावा थेअरी एक्झामसाठी. ठीक आहे, एवढं सगळं दिलेलं आहे. परत इथे तुम्हाला काय दिलेलं आहे की हा जो ग्रुप ऑफ चॅप्टर्स आहे, याच्यात हा कोणत्या टर्म मध्ये येणार आहे, ह्याला मार्किंग वेटेज किती आहे आणि हे लेक्चर नॉन लेक्चर ऍक्टिव्हिटीज काय असणार आहेत, हे आपल्यासाठी ऍज अ स्टुडंट तेवढं महत्वाचं नाही आहे. ह्यात तुमची इन्व्हॉल्वमेंट नक्की असणार आहे, पण हे टार्गेट आहे की ह्या विषयावर एवढे लेक्चर झाले पाहिजेत किंवा एवढे नॉन लेक्चर ऍक्टिव्हिटी झाल्या पाहिजेत, असा तुमचा सिलेबस सांगण्यात आलेला आहे. आपल्यासाठी महत्वाचं सध्या काय आहे की तुमच्यासाठी कोणत्या टर्म मध्ये कोणता टॉपिक शिकायचा आहे, कोणत्या टर्म मध्ये तो एक्झामसाठी वापरला जाणार आहे आणि त्याच्यावर मार्किंग वेटेज किती आहे. तर पहिली सुरुवात काय होणार आहे की पहिले तुम्हाला स्नेह अध्यायासाठी घ्यायला सूत्रस्थान. सुरुवातीला सूत्रस्थानातला जो पहिला अध्याय आहे, 13वा अध्याय आहे, पहिला टॉपिक तुम्हाला इथे जो होणार आहे तो स्नेह अध्याय. स्नेह अध्यायामध्ये काय शिकणार आहोत, स्नेहाच्या सगळ्या गोष्टी आपण शिकणार आहोत. स्नेहाच्या बेसिक पासून स्नेह कसा उत्पन्न होईल आणि स्नेह कोणत्या कोणत्या कंडिशन मध्ये वापरला गेला पाहिजे, कसा वापरला गेला पाहिजे, याच्याबद्दल सगळी माहिती जिथे मिळते तो म्हणजे स्नेह अध्याय. आता स्नेह अध्यायामध्ये तुम्हाला काय काय येईल, तर स्नेह योनी, चतुर्विध स्नेह कोणते, त्यांचे गुण कोणते, त्यांचे प्रविचारणा कोणत्या, अच्छपान म्हणजे काय, स्नेहाचे योग्य अयोग्य कोण पुरुष आहे, कोणाला दिला पाहिजे, कोणाला नको दिला पाहिजे, कोणाला दिल्यावर काय फायदे व नुकसान काय होऊ शकतात, या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्नेह अध्यायामध्ये माहिती होणार आहेत. पुढे काय माहिती घ्यायची आपल्याला, पुढे कोणता अध्याय आहे, तो आहे स्वेद अध्याय. स्वेद अध्यायामध्ये काय आहे, स्वेद अध्यायामध्ये तेच की स्वेदाचे फायदे काय आहेत, स्वेदनाचे वेगवेगळे भेद म्हणजे टाईप काय आहेत, स्वेदन विधी कसा केला जाईल, स्वेदन कसं करण्यात यावं रुग्णावर, त्याचे सम्यक योग, अतिवेग, त्याचे होणारे फायदे, नुकसान, त्याची उपयोगिता, याचे स्वेदाबद्दल सगळी माहिती तुम्हाला एका चॅप्टर मध्ये मिळणार, तो आहे स्वेदाध्याय. असे करत 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 पूर्ण सूत्रस्थानातल्या 30व्या अध्यायापर्यंत तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आता हे जे आहेत इथे तुम्ही बघत राहाल की स्नेह अध्याय, स्वेद अध्याय पण फर्स्ट टर्म मध्ये आहे, याला मार्किंग ह्या टोटल, आता इथे हा कॉलम ब्रेक नाही झालेला, म्हणजे हा टोटल स्नेह अध्याय, स्वेद अध्याय आणि पुढे जोपर्यंत कॉलम ब्रेक होत नाही तोपर्यंत हा सगळा सिलेबस किती 37 मार्क्स साठी तुम्हाला वेटेज आहे. आता कसं आहे, इथे काय आहे, उपकल्पनीय अध्याय. उपकल्पनीय अध्याय म्हणजे काय, आता स्नेहन स्वेदन केल्यानंतर आता ह्यात तुम्ही बघायला जाल तर ह्या अध्यायाचा सिक्वेन्स दिलेला आहे, व्यवस्थित सिक्वेन्स आहे. म्हणजे एखाद्या रुग्णाला जर आपल्याला शोधन चिकित्सा किंवा शमन चिकित्सा करायची असेल, स्पेसिफिकली चिकित्सा प्रारंभ करायची असेल, शरीरातले दोष बाहेर काढायचे असतील, तर त्याच्यासाठी
विधी सांगितल्या, शोधन, शमन, त्याच्यात शोधनामध्ये वमन, विरेचन, मग नंतर अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत. मग वमनाच्या आधी, वमन विरेचनच्या आधी काय, नंतर काय, असा सगळा सिक्वेन्स आहे. मग आधी काय तर स्नेहन कराल, नंतर मग तर स्वेदन कराल, मग नंतर काय उपकल्पनीय अध्याय. उपकल्पनीय अध्यायामध्ये काय, मग तुम्हाला शोधनासाठी संशोधन किंवा शोधनासाठी काय काय सामग्री लागेल, एखाद्या पेशंटला जर तुम्हीच शोधन करत असाल काय काय ट्रीटमेंटसाठी, त्याच्यासाठी तुम्हाला द्रव्य संग्रह तुमच्याकडे काय काय असावा, तुमच्याकडे काय काय तयारी असली पाहिजे त्याच्याबद्दल माहिती देतील. नंतर आतुरालय, तुमचं हॉस्पिटल, तुमचं चिकित्सालय कसं असावं त्याच्याबद्दल माहिती आहे. त्याच्यात काय काय अम्युनिटीज असल्या पाहिजेत त्याच्याबद्दल आहे. मग त्याच्या पुढे मग त्याने सांगितलं की शोधन मध्ये पहिला उपक्रम वमन विधी काय असेल, कसा केला जातो. परत वमन केल्यानंतर संसर्जन कसा, वमन केल्यानंतर खानपान कसं असलं पाहिजे याच्याबद्दल. परत विरेचन विधी, विरेचन कसं केलं जातं, विरेचन काय आहे त्याबद्दल माहिती राहील. आणि विरेचन आणि संशोधन आणि संशोधन किंवा शोधनाचे काय फायदे आहेत किंवा काय महत्व आहे, बेनिफिट्स ऑफ संशोधन, त्याचे फायदे तुम्हाला या अध्यायामध्ये, कोणत्या अध्यायामध्ये, उपकल्पनीय अध्यायामध्ये माहिती होणार आहे. ते आपल्याला अभ्यास करायचा आहे. परत त्यातच त्याच्या पुढचा जो अध्याय आहे तो कोणता आहे, तो चिकित्सा प्रागृतीय अध्याय आहे. त्याच्या चिकित्सा प्रागृतीय अध्यायामध्ये काय आहे, तुम्हाला माहिती झालं वमन काय आहे, विरेचन काय आहे. पण वमन दिल्यानंतर ते प्रॉपर झालंय की नाही, विरेचन दिल्यानंतर ते प्रॉपर झालंय की नाही त्याच्याबद्दल माहिती, किंवा त्याचे वेग किती असतात, अवेग काय, अतिवेग काय, त्याच्यामुळे होणारे फायदे, त्याच्यामुळे होणारे नुकसान, त्याच्यामुळे होणारे उपद्रव, त्याच्यामुळे होणारे साईड इफेक्ट, याबद्दल सगळी माहिती जी इथे दिलेली आहे ती आहे. ठीक आहे. परत तुम्हाला बहुदोषता काय आहे, संशोधनाचे फायदे काय आहेत, संशोधनाचे अतियोग अयोग काय आहेत, स्वभावपरम वाद इथे दिलेला आहे. स्वभावपरम वादाबद्दल इथे माहिती आहे. चिकित्सेची डेफिनेशन इथे दिलेली आहे, या अध्यायामध्ये दिलेली आहे. ठीक आहे. चिकित्सा प्रागृतीय अध्याय जो आहे याच्यात आपल्याला शोधन दिल्यानंतर वमनाचे, विरेचनाचे वेग काय असतील, कसे असतील, त्याचे बेनिफिट्स काय, त्याचे उपद्रव काय, या गोष्टी माहिती दिल्या जातील. स्वभाव परमवादाची माहिती याच्यात दिलेली आहे. चिकित्सेची डेफिनेशन येथे माहिती दिलेली आहे. आणि चिकित्सा प्रागृतीय वैद्याची, चिकित्सा प्रागृतीय अध्याय वैद्याची लक्षणे याच्यात दिलेली आहेत. ठीक आहे. परत आता पुढचा अध्याय काय आहे, कियंता शीर्षीय अध्याय 17वा अध्याय. कियंता शीर्षीय अध्याय में काय आहे की इम्पॉर्टन्स ऑफ सिराज, इंट्रोडक्शन टू शिरोरोग, हृदयरोग, विद्रती, मधुमेह पीडका, म्हणजे ह्या आजारपणांचे किंवा व्याधींची माहिती आपल्याला आहे. 62 टाइप्स ऑफ परम्युटेशन कॉम्बिनेशन ऑफ दोषांचे 62 प्रकारे काशे कॉम्बिनेशन, परम्युटेशन कॉम्बिनेशन होऊ शकतात वेगवेगळ्या पद्धतीने. म्हणजे वात कमी पित्त जास्त, वात कमी पित्त जास्त, कफ सम प्रमाणात, किंवा वात पित्त कफ तीनही जास्त, वात पित्त कफ कमी, सगळ्यात तीनही कमी, किंवा 1 कमी 2 जास्त, 2 कमी 1 जास्त, असे जे कॉम्बिनेशन होतील ह्यांचे 62 टाइप्स होतात. ते कसे असतील ते होतील. त्रयोदोष संनिपात काय राहतो ते मातील. परत विषम संनिपात काय आहेत, क्षय काय आहे, ओझाबद्दल माहिती इथे दिलेली आहे. दोष गती काय असतात, दोष कसे त्याचे गती असतात याबद्दल माहिती तुम्हाला दिलेली आहे. हा सगळा विषय तुम्हाला फर्स्ट टर्म मध्ये येणार आहे. परत 18वा त्रिशोथी अध्याय आहे. याच्यात शोथाबद्दल तुम्हाला माहिती दिलेली आहे. शोथ काय असतो, इडिमा काय असतो, स्वेलिंग काय असते, त्याचे टाइप्स काय असतात, या सगळ्या गोष्टी या अध्यायामध्ये तुम्हाला अभ्यासायच्या आहेत. पुढे अष्टोदरी अध्याय. अष्टोदरी अध्यायामध्ये संख्या संप्राप्ती ऑफ सहज व्याधी, सामान्य व्याधी. जे सामान्य व्याधी आहेत, जे कोणत्या एका स्पेसिफिक दोषामुळे फक्त होत नाही, त्यांच्यात वेगवेगळ्या दोषांचे कॉम्बिनेशन्स असतात. असे कोणते व्याधी आहेत आणि त्यांच्या कोणत्या व्याधीचे किती प्रकार आहेत, म्हणजे ज्वराचे किती प्रकार, मधुमेहाचे किती प्रकार, कुष्ठाचे किती प्रकार, याच्याबद्दल जी संख्या सांगितलेली आहे ते तुम्हाला अष्टोदरी अध्यायामध्ये सांगितलेली आहे. बरं, ठीक आहे. मग पुढे तुम्हाला महारोगाध्याय आलेला आहे. तर महारोगाध्यायामध्ये काय आहे की व्याधीचं क्लासिफिकेशन कसं होईल, व्याधींचे प्रकार कसे पाडले गेलेले आहेत, मग आगंतुक व्याधी कसे असतात, आगंतुक व्याधींचे हेतू काय आहेत, आगंतुक व्याधी कशामुळे होतात, सामान्य आणि नानात्मक व्याधी कसे असतात. सामान्य व्याधी म्हणजे काय की जे वेगवेगळ्या दोषांच्या कॉम्बिनेशन्समुळे, एक स्पेसिफिक एका दोषामुळे ते होत नाहीत. आपण नानात्मक बघूया. नानात्मक व्याधी म्हणजे काय तर एका पर्टिक्युलर दोषामुळेच तो व्याधी होऊ शकतो. म्हणजे वातामुळे फक्त
पक्षाघात हा वातामुळेच होऊ शकतो किंवा संधिगत वात हा वातामुळेच होतो. असं वातामुळे होणारे जे व्याधी आहेत त्याला वाताचे नानात्मक व्याधी म्हणू. पित्तामुळे जे होतील ते पित्ताचे नानात्मक व्याधी, कफामुळे होतील ते कफाचे नानात्मक व्याधी, रक्तामुळे होतील ते रक्ताचे नानात्मक व्याधी, असं नानात्मक व्याधी. आणि ह्याच्या व्यतिरिक्त जे व्याधी असतात ज्याच्यात 2 दोष असतात, 3 दोष होऊ शकतात किंवा एका दोषामुळे जरी उत्पन्न झाला असेल सुरुवातीला पण त्याच्यात दुसऱ्या दोषाचा समावेश असू शकतो किंवा असतो, अशा कंडिशन मध्ये जे व्याधी असतात जे फक्त आणि फक्त एकाच दोषामुळे त्यांचं निर्मिती होत आहे असं नाहीये किंवा एका दोषामुळेच ते उत्पन्न होतात, अशा व्याधींना आपण नानात्मक व्याधी म्हणू. आणि जे 1, 2 किंवा 2 पेक्षा जास्त दोषांमुळे जे व्याधी निर्माण होतात त्यांना आपण सामान्य व्याधी म्हणू. अशा व्याधींबद्दल आपल्याला माहिती महारोगाध्यायामध्ये दिलेली आहे. मग पुढे जसं त्याने सामान्य व्याधींबद्दल सांगितलं, सामान्य व्याधींचे संख्या संप्राप्ती याच्या आधीच्या अध्यायामध्ये होती. आता इथे नानात्मक व्याधी कोणते आणि प्रत्येक दोषाचे नानात्मक व्याधी किती आणि कोणते ह्याबद्दल इथे लिस्ट दिलेली आहे. वाताचे नानात्मक व्याधी कोणते, पित्ताचे नानात्मक व्याधी कोणते, कफाचे नानात्मक व्याधी कोणते, याबद्दल तुम्हाला माहिती ह्याच्यात घ्यायची आहे किंवा हा अभ्यास म्हणून करायचा आहे. बरं, पुढे मग हा अध्याय झाल्यानंतर कोणता आहे, अष्टौनिंदिते अध्याय. हा खूप महत्वाचा एक अध्याय आहे. ह्याच्यात तुम्हाला 8 बॉडी टाइप्स सांगितलेले आहेत. 8 टाइप्स ऑफ बॉडी किंवा 8 बॉडी टाइप्स तुम्हाला याच्यात सांगितलेले आहेत की जे निंदनीय आहेत. म्हणजे ते व्याधींना त्या अशा हे जे 8 बॉडी टाइप्स आहेत हे व्याधींना खूप प्रोन असतात किंवा डिझिजेसला खूप प्रोन असतात. त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने आणि परत परत आजारपण होत असतात. असे जे 8 प्रकारचे बॉडी टाइप आहेत, अशा 8 प्रकारच्या बॉडी टाइप्स बद्दल येथे या अध्यायामध्ये चर्चा केलेली आहे. तर ते कोणते की अतिस्थूल, अतिकृश, अतिलंब, अतिह्रस्व, अलोम, अतिलोम, अतिगौर, अतिकृष्ण, हे जे टाइप्स आहेत असे 8 प्रकारचे जे बॉडी टाइप्स आहेत यांच्याबद्दल चर्चा ज्या अध्यायामध्ये त्याला अष्टौनिंदिते अध्याय आहे. त्यात स्पेसिफिकली आपल्याला अजून सगळ्यात जास्त फोकस कशावर मिळेल ते स्थौल्य आणि स्थौल्याची व्याधी. स्थौल्य आणि कार्शाबद्दल स्पेसिफिक दिलेलं आहे. स्थौल्याचे नुकसान काय, कार्शाचे फायदे काय, हे सगळं 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 या अध्यायामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. परत निद्रेबद्दल इथं वर्णन आलेलं आहे. निद्रा काय आहे, त्याचे प्रकार काय आहेत, रात्री जागरणचे नुकसान काय, दिवा स्वप्नाचे नुकसान काय, फायदे तोटे यांच्याबद्दल सांगितलेले आहेत याच्यात या अध्यायामध्ये अष्टौनिंदिते अध्यायामध्ये सांगितलेले आहे. ठीक आहे. परत पुढे जो दुसरा 22वा अध्याय आहे तो आहे लंघनबृहणीय अध्याय. लंघनबृहणीय अध्याय म्हणजे काय, तर कोणत्या रुग्ण अवस्था अशा असतात किंवा लंघन म्हणजे काय, बृहण म्हणजे काय, शरीराला फक्त उपाशी राहणं म्हणजे लंघन का किंवा खूप जास्त खाणं म्हणजे बृहण का, तर नाही. त्याचे लंघन ही कन्सेप्ट आयुर्वेदानुसार काय आहे हे तुम्हाला या अध्यायामध्ये सांगितलं आहे. आणि बृहण ही कन्सेप्ट आयुर्वेदानुसार काय आहे हे इथे बेसिक कन्सेप्ट लंघन आणि बृहणाची ह्याच्यात या अध्यायामध्ये तुम्हाला सांगितलेले आहेत. काय आहे, षड उपक्रम म्हणजे लंघनाच्या अंदर अजून 3 उपक्रम येतात, बृहणाच्या अंदर अजून 3 उपक्रम येतात. या 3 जे उपक्रम आहेत त्यांना आपण लंघनाची संज्ञा देतो आणि बृहणाची संज्ञा आपण त्याच्या अंडर 3 उपक्रमांना देत असतो. त्याबद्दल आपल्याला माहिती दिलेली आहे. मग षड उपक्रमाचा रोल काय आहे, त्यांचं स्वरूप काय राहील, ठीक आहे, दशवित लंघन काय आहेत हे सगळं, परत दशवित लंघनाचे प्रयोग आणि नियम काय असतील ते सांगितलेलं आहे. परत सम्यक लक्षण ऑफ लंघन, बृहण अँड स्तंभन, लंघन, बृहण, स्तंभनाचे सम्यक उपक्रम किंवा सम्यक ते झालेलं आहे की नाही, याचे लक्षणं काय असतील, याबद्दल अतियोग अयोग काय असतील, त्या लंघन, बृहण आणि स्तंभनाचे, हे सगळं माहिती तुम्हाला लंघन, बृहण या अध्यायामध्ये घ्यायची आहे की तो आपल्याला अभ्यास करायचा आहे. बरोबर. पुढचा अध्याय काय आहे, संतर्पणीय अध्याय. काय, संतर्पणीय अध्याय. संतर्पणीय अध्यायामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला की संतर्पण द्रव्य काय असतात, संतर्पण म्हणजे काय, संतर्पण कसं दिलं जातं, संतर्पण करण्यायोग्य कोणते व्याधी आहेत, कोणत्या रुग्णांमध्ये संतर्पण केलं जातं, चिकित्सा सूत्र ऑफ संतर्पणीय व्याधी, संतर्पण करण्यायोग्य जे व्याधी आहेत त्यांचं जनरल ट्रीटमेंट प्रोटोकॉल काय असला पाहिजे याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. मग आता अपतर्पणजन्य व्याधी कोणते, मग अपतर्पण करण्याची विधी काय असावी, त्याच्यासाठी ट्रीटमेंट प्रोटोकॉल काय असावा या संदर्भाची माहिती ते संतर्पणीय अध्याय. परत पुढे काय, विधी शोणितीय. विधी शोणितीय अध्यायामध्ये तुम्हाला रक्ताबद्दल सगळी माहिती दिलेली आहे. रक्त काय, रक्ताचा काय उपयोग, रक्ताचा शोणित
रक्ताचं प्राधान्य काय, म्हणजे रक्ताचा उपयोग काय, त्याचं प्राधान्य काय आहे, त्याचं महत्व काय आहे, मग त्याची दुष्टी लक्षणं, रक्त जर दूषित झालं तर त्याची लक्षणं काय त्याची, मग दुष्टीची चिकित्सा, शोणित दुष्टीजन्य व्याधी कोणते, त्यांची चिकित्सा कशी, परत रक्तदुष्टी लक्षण आणि वेगवेगळ्या दोषांनुसार वेगवेगळ्या दोषामुळे वात, पित्त, कफ यांच्यामुळे जो काही रक्तात दोष निर्माण होतील त्यांची लक्षणं काय, हे सगळं आणि त्याची चिकित्सा कशी, ते काय, त्याच्यात आपण पथ्य काय पालन केलं पाहिजे, काय डू अँड डोंट्स आहे, ते सगळं तुम्हाला या अध्यायामध्ये बघायला मिळणार आहे. ठीक आहे, विधी शोधनीती या अध्यायामध्ये. परत यज्ञ, पुढचा अध्याय 25वा जो अध्याय आहे तो यज्ञपुरुषी अध्याय आहे. तर इथे यज्ञपुरुषी अध्यायामध्ये काय दिलेलं आहे की फॅक्टर रिस्पॉन्सिबल ऑफ जनरेशन ऑफ पुरुष आणि डिसीजेस. कोणताही पुरुष म्हणजे एक एंटिटी, मनुष्य शरीर ही बनण्याच्या मागे काय कारण असलं पाहिजे, त्याच्या बनण्याच्या मागचे काय फॅक्टर्स आहेत आणि तो बनल्यानंतर त्याला जे वेगवेगळे व्याधी होतात ह्याच्या मागे काय फॅक्टर्स आहेत त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. मग हित आहार, अहित आहार याच्याबद्दल सांगितलेलं, याचं महत्व सांगितलेलं आहे, त्याच्याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे. परत डिफरंट फॅक्टर्स रिलेटेड टू आहार, लाईक आहार योनी, म्हणजे आहाराचे वेगवेगळे फॅक्टर्स आपल्याला माहिती पाहिजे. आहार योनी काय आहे, म्हणजे आहार कशापासून आपल्याला डिराईव्ह होतो, कुठून मिळतो, आहार योनी काय आहे, प्रभाव काय आहे, उदरक काय असतील, उपयोग काय असणार आहे, रस काय होणार आहे, गुरुवादी गुण काय आहेत, याच्याबद्दल सगळी माहिती तुम्हाला यज्ञपुरुषी अध्यायामध्ये मिळणार आहे. परत अग्रसंग्रह, सगळ्यात महत्वाचा टॉपिक इथे अग्रसंग्रह नामक एक टॉपिक दिलेला आहे. अग्रसंग्रह म्हणजे काय, तर कुठल्याही व्याधीमध्ये, कुठल्याही चिकित्सेमध्ये, कुठल्याही उपक्रमाच्या स्वरूपामध्ये जर आपल्याला एखादं सिंगल रेमेडी किंवा एक पर्टिक्युलर एकच वस्तू पाहिजे किंवा एक पर्टिक्युलर अशी वस्तू पाहिजे की तिथं ती श्रेष्ठ, तिथे तिच्याशिवाय होऊ शकणार नाही, का सगळ्यात आधी तिचाच विचार आला पाहिजे, त्याच औषधाचा, त्याच पद्धतीचा, त्याच उपक्रमाचा विचार आला पाहिजे. अशा ज्या कोणत्या गोष्टी आहेत की सगळ्यात आधी तीच केली आपण, तर त्याच्यामुळे त्या आजारपणाची, त्या कंडिशनची ट्रीटमेंट आपण करू शकू. ब्लाइंडली आपण ते तिथं देऊच शकतो, ते तिथं पहिल्यांदा तेच दिलं गेलं पाहिजे किंवा ते देऊ शकतोच आपण. अशी जी कंडिशन असते त्याला आपण अग्र, म्हणजे सगळ्यात आधी ते आपण वापरू शकतो अशी जी वस्तू किंवा औषध, वनस्पती किंवा उपक्रम असेल त्याला आपण अग्र म्हणू. आणि असे अग्र्याचा जो संग्रह आहे, वेगवेगळ्या व्याधी कंडिशन्सनुसार, वेगवेगळ्या दोष कंडिशन्सनुसार, वेगवेगळ्या रोग व्याधींनुसार जे अग्र दिलेले आहेत त्याच्या माहिती अग्र संग्रह मध्ये दिलेली आहे. जसे की एक्झाम्पलच्या म्हणून आपण जर घेऊ तर बस्ती वातहराणाम श्रेष्ठ, हा बस्ती वातहराणाम म्हणजे वातहरण करण्यासाठी, वाताच्या शांतीसाठी तुम्हाला बस्ती हा श्रेष्ठ उपक्रम आहे. किंवा पित्तहराणाम श्रेष्ठ, विरेचन पित्तहराणाम श्रेष्ठ, तर विरेचन हे पित्तहरण करण्यासाठी श्रेष्ठ आहे. असे बरेच लिस्ट तुम्हाला मोठी दिलेली आहे, ती आपण आपल्याला प्रॅक्टिसच्या दृष्टीने किंवा एक आयुर्वेदाचं नॉलेज जर आपल्याला घ्यायचं असेल तर अग्रसंग्रह तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही खूप सोप्या पद्धतीने, खूप लेस एफर्ट्स मध्ये तुम्ही पेशंटला चिकित्सा, चांगली चिकित्सा करू शकता. ठीक आहे. मग अपथ्य आणि अपथ्य याच्याबद्दल पण इथे माहिती की अपथ्य काय असतं, पथ्य म्हणजे काय, अपथ्य म्हणजे काय, त्याच्यात काय इन्क्लूड होतं, काय एक्सक्लूड होतं, या सगळ्याबद्दल माहिती तुम्हाला यज्ञपुरुषी अध्यायामध्ये मिळणार आहे. बरं, पुढे मग अजून काय आहे, पुढचा 26वा अध्याय आहे अत्रेय भद्रकाप्य अध्याय. तर ही अत्रेय भद्रकाप्य जो अध्याय आहे ही एक संभाषा परिषद आहे. संभाषा परिषद म्हणजे काय, तर जेव्हा वेगवेगळ्या एका स्ट्रीमचे लोक वेगवेगळ्या ठिकाणचे एकाच प्लॅटफॉर्मवर जेव्हा जमतात, वेगवेगळ्या एका स्ट्रीमची लोक एकाच प्लॅटफॉर्मवर जेव्हा जमतात आणि आपल्या नॉलेजचे देवाणघेवाण करतात किंवा त्याच्यावर संभाषा करतात, त्याच्यावर कम्युनिकेशन करतात, किंवा एक कॉन्फरन्स टाईप जेव्हा घडते एकाच फॅकल्टीच्या लोकांची, वेगवेगळ्या ठिकाणच्या किंवा वेगवेगळ्या नॉलेज लेवल्स असलेल्या लोक एकमेकांना भेटतात आणि देवाणघेवाण करतात, त्याला आपण संभाषा परिषद म्हणतो. त्यात पहिली संभाषा परिषद जर आपण म्हटलं तर पहिला जो अध्याय आहे चरक संहिता सूत्रस्थान 1 दीर्घजीविती अध्याय, तिथे तुम्हाला माहिती असेल की हिमालयाच्या पायथ्याशी बरेच वैद्यगण किंवा ऋषीगण जमले आणि मग त्यांनी प्राणीमात्राच्या कल्याणासाठी, प्राणीमात्रांना जो वेगवेगळे व्याधी होत होते त्यांच्या निराकरणासाठी त्यांनी इंद्र दरबारी जाण्याचा निर्णय घेतला. मग ते त्यांनी इंद्र दरबारी जाऊन तो आयुर्वेद आपण इथे आणला
म्हणजे तिथे एक संभाषा भरली होती की प्राणी मात्राच्या कल्याणासाठी, रोग निवारणासाठी आपण काय केलं पाहिजे यासाठी जी संभाषा, जी कॉन्फरन्स भरली होती ती पहिली संभाषा परिषद. मग नंतर तुम्हाला पुढे वातकलाकली या अध्यायामध्ये एक संभाषा परिषद होती, जिथे वात पित्त कफाचे गुण सांगितले गेले होते. तशीच एक संभाषा परिषद अत्रेय भद्र काप्य या अध्यायामध्ये वर्णन केलेली आहे की त्याच हे संभाषा परिषदेचं कारण काय होतं, तर या संभाषा परिषदेचं कारण होतं वेगवेगळ्या रस, गुण यांच्याबद्दल चर्चा करणं, की रस काय असतात, गुण काय असतात, वीर्य काय असतं, विपाक काय असतो, मग त्याचे वेगवेगळे टाइप्स काय आहेत, मग रस एवढेच का, रस 6च का, मग त्यांना 5 मानावे का, किंवा 6पेक्षा जास्त रस असू शकतात का, किंवा गुण कोणते, मग आत्मगुण कोणते, गुरुवादी गुण कोणते, पराधी गुण कोणते, मग एवढेच गुण का, यांचंच महत्व का, किंवा रस काय असतो, वीर्य काय असतं, मग वीर्याचे प्रकार किती, विपाक काय, विपाकाचे पर्याय किती, किंवा विपाकाचे प्रकार किती, मग असेच का मानावे, एवढेच प्रकार का मानावे, याबद्दल जी काही चर्चा झाली होती ती अत्रेय भद्र काप्य या अध्यायामध्ये झाली होती, की या जी संभाषा परिषद भरली होती त्याच्यात झाले होते. त्या संभाषा परिषदेमध्ये जे जे मुद्दे मांडण्यात आले त्याला डॉक्युमेंट जिथं करण्यात आलेलं आहे, ज्याच्याबद्दल माहिती जिथे मिळते तो म्हणजे अत्रेय भद्र काप्य अध्याय. मग पुढे 27वा अध्याय काय आहे, अन्नपान विधी अध्याय. आता अन्नपान विधी अध्याय म्हणजे तुम्हाला काय देणार की बेनिफिट्स ऑफ आहार, हित आहार म्हणजे हितकर आहार काय असतो, त्याचे फायदे काय, मग हित अहित आहाराचे प्रकार काय, एक्झाम्पल्स ऑफ हित आहार अँड अहित आहार. हित आहार काय असतो, अहित आहार काय असेल याच्याबद्दल माहिती. मग आहाराचे वर्ग सांगितले जातात, आहार वर्ग म्हणजे तुमच्या आहारामध्ये हित आहार तुम्ही माहिती घेतलं, हित अहित आहाराबद्दल तुम्हाला माहिती मिळाली. मग आहारी द्रव्य काय असतात, मग काय खाण्यायोग्य असतं, मग त्याच्यात काय टाइप्स असतात, मग वेगवेगळ्या प्रकारचे धान्य, वेगवेगळ्या प्रकारचे जल, वेगवेगळ्या प्रकारचे दुग्ध, वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ, वनस्पती, धान्य, लिंबी धान्य, या सगळ्याबद्दल जे माहिती आहे ती तुम्हाला अन्नपान विधी अध्यायामध्ये सांगितण्यात आलेली आहे. परत 28वा अध्याय कोणता आहे, तर विविध शीतपेती अध्याय आहे. तर विविध शीतपेती अध्यायामध्ये काय दिलेलं आहे की तुम्हाला काय, तर चतुर्विध आहार काय आहे, मग आहार डिफरन्स बिटवीन हित आहार अँड अहित आहार, हित आहार अहित आहाराचे फरक काय आहे, पहिले तुम्हाला काय आहे ते माहिती झालं, इथे फरक तुम्हाला सांगितले गेलाय. मग ससेप्टिबिलिटी ऑफ डिझिजेस विथ रिस्पेक्ट टू पथ्य अँड अपथ्य. मग आहार पथ्य अपथ्य सेवन करत असताना तुम्हाला रोग होतील की नाही होतील, कसे होतील, किंवा ते झालेले रोग स्वभाव कसा असेल, ह्या सगळ्या गोष्टीबद्दल इथे सांगितलेलं आहे. मग व्याधीसह शरीर म्हणजे तुमचं शरीर व्याधीसह आहे की नाही, म्हणजे तुमची इम्युनिटी चांगली राहील की नाही, तुमचं शरीर कोणत्या व्याधीला सहन करू शकेल की नाही, असं कोणतं शरीर राहील याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. फिर धातू प्रदोषज, उपधातू प्रदोषज, इंद्रिय प्रदोषज, मल प्रदोषज विकार आणि त्यांची ट्रीटमेंट. म्हणजे धातू प्रदोषज विकार म्हणजे धातूंची विकृती झाली असेल आणि त्याच्यामुळे कोणते व्याधी होतील, उपधातूंची विकृती झाल्यावर कोणते व्याधी होतील, दोषांची विकृती झाल्यावर कोणते व्याधी होतील आणि त्यांची ट्रीटमेंट याच्याबद्दल याच्यात चर्चा केलेली आहे. असे काही उपयोग टॉपिक्स इथे सांगण्यात आलेले आहेत. परत प्रज्ञापराध, सगळ्यात महत्वाचा प्रज्ञापराध हा टॉपिक इथे वर्णन केलेला आहे. प्रज्ञापराधाबद्दल आपण जेव्हा चॅप्टर बघू त्याच्यात डिटेलमध्ये माहिती घेऊ की प्रज्ञापराध काय असतं, त्याचे टाइप्स काय आहेत, प्रज्ञापराधाने कोणते व्याधी होतात, कसे व्याधी असतात, त्यांची शांती काय, ते सगळ्या गोष्टी बघायला लागतात. मग पुढे दशप्राणातनीय अध्याय. आता दशप्राणातनीय अध्याय म्हणजे 10 व्हायटल ऑर्गन्स किंवा व्हायटल सिस्टीम्स जे आहेत त्याच्याबद्दल आपल्याला माहिती गेलेली आहे की दशप्राणातनी काय आहेत. मग दशप्राणायतनीय अध्यायाचं काय त्याच्यातले सब टॉपिक्स काय ते सगळं आपल्याला बघायचं आहे. परत प्राणाभिसर वैद्य म्हणजे काय हे इथे सांगितलेलं आहे. रोगाभिसर वैद्य म्हणजे काय याच्याबद्दल इथे चर्चा आहे. छद्मचर वैद्य कोण, योग्य भिषक कोण, विथ कर्म
कर्मकोविद वैद्य काय, कर्मकोविद म्हणजे काय, ह्या सगळ्या चर्चा आपल्याला इथे करणार. प्राणाभिसर म्हणजे काय, तुमचे प्राण वाचवू शकेल असा कोणता वैद्य असतो, असा कोणता वैद्य तो रुग्णाचे प्राण वाचवू शकेल, असा कोणता वैद्य जो रुग्णाचा रोग हरण करू शकेल. छद्मचर वैद्य म्हणजे फेक फिजिशियन कोण असतो ह्याचे लक्षणं दिलेली आहेत. योग्य भिषक, योग्य चिकित्सक, योग्य ट्रीटमेंट करणारा डॉक्टर कोण असला पाहिजे, त्याचे काय गुण आहेत त्याचे इथे सांगितलेले आहे. कर्मकोविद म्हणजे काय हे इथे सांगितण्यात आलेलं आहे. ठीक आहे. मग परत तिसावा अध्याय काय आहे, अर्थे दशमहामूलीय अध्याय इथे सांगितलेले आहे. म्हणजे इथे जे व्हायटल्स ऑर्गन्स आहे त्याच्याबद्दल, म्हणजे इम्पॉर्टन्स ऑफ हृदय काय आहे, फॅक्टर्स ऑफ लाईफ, श्रेष्ठतम भाव, फॅक्टर्स ऑफ लाईफचे जे श्रेष्ठ भाव आहेत हे काय असतात, किंवा लाईफचं काय इम्पॉर्टंट आहे हे काय आहे. मग 4 प्रकारची आयु काय आहे ह्याबद्दल सांगितलं आहे. स्वस्थ वृत्त म्हणजे काय, शाश्वतता, आयुर्वेद शाश्वत कसा ह्याबद्दल इथे सांगितलेलं आहे. मग आयुर्वेद, क्वालिटीज ऑफ लर्नर ऑफ आयुर्वेद, आयुर्वेदाच्या विद्यार्थ्याचे, आयुर्वेदाचा अभ्यास करणाऱ्या व्यक्तीचे कसे काय लक्षणं पाहिजेत, काय गुण पाहिजेत. मग त्या पुढे अष्टप्रश्न काय आहेत ते बद्दल सांगितलेलं आहे. दशप्रकरण, सिनोनिम्स ऑफ तंत्रा, म्हणजे दशप्रकरण वेगवेगळे सांगितलेले आहेत. तंत्र म्हणजे काय, तंत्रांचे काय वेगवेगळे आपण पर्यायी नावं समजू शकतो ह्याबद्दल इथे चर्चा केलेली आहे. आता इथे संपला तुमचा सूत्रस्थान. सूत्रस्थानाला 13 ते 30 अध्याय. आता सूत्रस्थानामध्ये हे सगळं डिटेल, हा पूर्ण सूत्रस्थानाचे जे अध्याय आहे ते तुम्हाला 37 मार्क्स साठी विचारले जाऊ शकतात. 37 मार्क्सचे तुम्हाला एसएक्यू, एमसीक्यू आणि एलएक्यू याच्यावर विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. आता पुढे निदान स्थान. निदान स्थान मध्ये काय, तर निदान स्थान मध्ये 8 व्हायटल डिझिजेस सांगितलेले आहेत. त्या डिझिजेसचे काही फॅक्टर्स जे राहतील, म्हणजे कोणताही व्याधी त्याचे फॅक्टर्स काय आहेत, त्याच्यात इन्व्हॉल्व फॅक्टर्स काय आहेत याबद्दल तुम्हाला निदान स्थानमध्ये आहे. निदान स्थानमध्ये तुम्हाला बेसिक काय बघायचं आहे. आता ज्वर निदान जेव्हा तुम्ही बघाल तर ज्वर निदान मध्येच तुम्हाला निदान स्थानात प्रत्येक व्याधीबद्दल किंवा इथून पुढे येणाऱ्या कोणत्याही व्याधीबद्दल काय काय गोष्टींचा विचार केला पाहिजे किंवा काय काय अभ्यास केला पाहिजे याबद्दल माहिती दिलेली आहे. जसं की निदान म्हणजे हेतू, पूर्वरूप, रूप, संप्राप्ती आणि उपशय अनुपशय या 5 गोष्टी तुम्हाला कोणत्याही व्याधीच्या चिकित्सा सुरुवात करायच्या आधी तुम्हाला माहिती असल्या पाहिजे निदानाच्या स्वरूपात. निदान म्हणजे काय हो, की एखादा रुग्ण तुमच्याकडे व्याधी घेऊन आलेला आहे, लक्षणं घेऊन आलेला आहे आणि तुम्ही ते व्याधी डायग्नोज जेव्हा करता, त्या एखाद्या कंडिशनला, एका व्याधीच्या कंडिशनला जेव्हा तुम्ही नाव देता, लेबल करता आणि त्या लेबल केल्यानंतर किंवा त्या व्याधीची कंडिशन समजून घेतल्यानंतर जी चिकित्सा सुरू करणार आहात त्याच्या आधी काय काय उपक्रम होतील ह्याला आपण निदान म्हणू. तर त्या निदानचे जे टाइप्स आहेत, निदानचे जे सब टाइप्स आहेत, सब टॉपिक्स आहेत, त्यात काय काय येतं, हेतू, पूर्वरूप, रूप, संप्राप्ती आणि उपशय अनुपशय. आता कुठलाही व्याधी होत असताना सिक्वेन्स कसाच राहणार आहे, तर हेतू म्हणजे कोणत्या गोष्टींमुळे, कोणत्या आहार विहार किंवा शरीरज दोषांमुळे ती व्याधी झालेला आहे. बरोबर आहे. मग तुम्ही थंडक पाणी पिल्यानंतर झालं का, तुम्ही उष्ण प्रवास केला का, तुम्ही वाऱ्याच्या संपर्कात आलात का, किंवा तुम्ही अहित आहार सेवन केलं का, तुम्ही पथ्याचं सेवन नाही केलं का, अपथ्याचं सेवन केलं का, हे तुमचं हेतूमध्ये येतं. परत पूर्वरूप म्हणजे व्याधीची लक्षणं सुरू होत असताना, आता इथे ज्वराचं आपण उदाहरण घेऊ की ज्वर सुरू व्हायच्या आधी काय लक्षणं दिसली, की तुम्हाला झोप जास्त येत होती का, किंवा आळस होता का अंगात, किंवा अरुची होती का, खायची प्यायची इच्छा नव्हती का, अशी, किंवा शरीर संताप तुम्हाला जाणवत होता का, चिडचिड होत होती का, अशी लक्षणं येतील ते पूर्व रूपामध्ये. मग नंतर रूप येईल. रूप म्हणजे काय, की ते लक्षण त्या व्याधीमध्ये डायरेक्ट ते लक्षण दिसलं म्हणजे तो व्याधी तुम्ही लेबल करू शकाल, असं त्या व्याधीचं, त्या डिझीज कंडिशनचं स्पेसिफिक लक्षण. म्हणजे आता इथे आपण जसं ज्वरामध्ये बघू की ज्वरामध्ये संताप आणि ज्वर, शरीर संताप आणि देह उष्मा वाढणं हा त्याचं ज्वराचं एक लक्षण आहे, की ते लक्षण दिसलं म्हणजे तुम्ही त्याला ज्वर म्हणू शकाल. ठीक आहे. इतर व्याधीमध्ये लक्षण स्वरूपात जो येतो तो ज्वर आपण इथे कन्सिडर करत नाही आहोत. आपण स्पेसिफिक ज्वर व्याधीच्या बाबतीत इथे चर्चा करत आहोत. तर मग ते
कसं होईल, मग परत पूर्वरूप नंतर रूप झालं, मग नंतर संप्राप्ती काय घडली असेल की हेतूचं सेवन केलं, हेतू सेवन नंतर अशी लक्षणं दिसत आहेत, आता अशी पूर्वरूप होती अशी रूप दिसत आहेत. मग संप्राप्ती काय घडली, मग संप्राप्तीमध्ये तुम्हाला वातज तुम्हाला कळेल की कोणत्या दोषामुळे आणि कशा मार्गाने तो व्याधी निर्माण झाला. म्हणजे वातज आहारामुळे, वातज आहार विरहारामुळे वाताचा प्रकोप होईल, अग्निमांद्य होईल, अग्निमांद्यामध्ये आम निर्मिती होईल आणि वात आणि आमाच्या समूर्छनेमुळे तुमच्या शरीरामध्ये स्त्रोतरोध निर्माण होऊन ज्वर निर्माण होईल. म्हणजे याला आपण वातज ज्वर म्हणू शकू. ही वातज ज्वराची संप्राप्ती झाली. तशीच पित्तज ज्वराची संप्राप्ती होईल, कफज ज्वराची संप्राप्ती होईल. अशा वेगवेगळ्या दोषानुसार जी संप्राप्ती घडत येईल, आपण जो मार्ग राहील त्याला आपण संप्राप्ती म्हणून. त्याच्यामुळे आपल्याला कळेल की हा व्याधी कोणता आहे, कोणता व्याधी आपल्याला कळाला, पण त्याचा टाईप काय आहे, कोणत्या प्रकाराचा हा व्याधी झालेला आहे, म्हणजे वातज आहे का, पित्तज आहे का, कफज आहे का, की द्वंद्वज आहे का, हे सगळ्या गोष्टी आपल्याला कळतील. पुढे उपशय अनुपशय म्हणजे काय, तर एखादा रुग्णाला ज्वर झालेला आहे, तर मग ज्वर तुमचा शीत सेवनाने कमी होतोय का, किंवा उष्ण सेवनाने कमी होतोय, किंवा उष्ण सेवनाने वाढतोय का, शीत सेवनाने वाढतोय का, किंवा एखादी पर्टिक्युलर उपाय केल्यानंतर तो ज्वर कमी होत आहे का किंवा वाढत आहे का, याबद्दल जी चर्चा असते. हे जे सगळं कंडिशन्स आहेत या तुम्हाला प्रत्येक व्याधीबद्दल बघायला लागणार आहेत. आता इथे कसं आहे, इथे निदानस्थानमध्ये 8 व्याधी घेतलेले आहेत, ते आपण एक एक सिक्वेन्स वाईज बघूया. तर हे सिक्वेन्स वाईज म्हणजे आपण असं बघू शकतो की एक ग्रुप ऑफ डिझिजेस आहे की आता ज्वर तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे होऊ शकतो. जर मॉडर्नच्या किंवा कंटेम्पररी सायन्सच्या बघायला गेलं तर ज्वर तुम्हाला टायफॉइड मध्ये येतो, मलेरियामध्ये येतो, डेंग्यू मध्ये येतो, अशा वेगवेगळ्या व्याधींमध्ये तो ज्वर दिसायला लागतो. तर हा जो कलेक्टिव्ह ज्वराचा जो कलेक्शन आहे किंवा ज्वराचं वेगवेगळे जे फॅक्टर्स इन्व्हॉल्ड आहेत त्याच्या निदानमध्ये ह्याचा जो अभ्यास आहे तो मला ज्वर अध्यायामध्ये किंवा ज्वर निदान अध्यायामध्ये करायला लागणार आहे. मग पुढे रक्तासंदर्भात जे काही व्याधी निर्माण होतात किंवा ब्लिडिंग डिसऑर्डर्स जो होतील त्यांची कलेक्टिव्ह संप्राप्ती काय होईल, किंवा त्यांचे वेगवेगळे संप्राप्ती घटक काय घडू शकतात, किंवा त्याचे निदान पंचक काय असू शकतात किंवा काय काय असतात, याबद्दल ब्लिडिंग डिसऑर्डर्सचे वेगवेगळे निदान पंचक जे आहेत हे कोणत्या अध्यायामध्ये, तर हे तुम्हाला रक्तपित्त अध्यायामध्ये. आता निदान स्थान तुम्हाला दुसऱ्या टर्म मध्ये सुरुवात होणार आहे. ज्वर 30वा सूत्रस्थान 30 पर्यंत तुम्हाला प्रथम सत्रामध्ये किंवा फर्स्ट टर्म मध्ये बघणार आहात. सेकंड टर्म मध्ये तुम्ही काय बघणार आहात, निदान स्थान. आता निदान स्थानचे जे 8 अध्याय आहेत हे किती मार्क्ससाठी, ते 19 मार्कासाठी तुम्हाला विचारले जाणार आहेत. तर इथे ज्वर निदान अध्यायामध्ये तुम्हाला निदान पंचक काय आहेत ते, आणि मग पुढे ज्वराबद्दल माहिती दिलेली, ज्वराचं निदान मग काय, हेतू, पूर्वरूप, रूप, संप्राप्ती आणि उपशय अनुपशय सांगितलेलं आहे. आणि एक बेसिक प्रिन्सिपल ऑफ ट्रीटमेंट चिकित्सा सूत्राच्या स्वरूपात पण तिथे एक दिलेलं असतं. ठीक आहे, एक चिकित्सा सूत्र प्रत्येक अध्यायामध्ये हाच पॅटर्न असणार आहे. निदान, पूर्वरूप, रूप, संप्राप्ती, उपशय अनुपशय आणि चिकित्सा सूत्र हे तुम्हाला निदान अध्यायामध्ये मिळणार आहे. आता हा ज्वराच्या कलेक्टिव्ह जे संप्राप्ती होऊ शकतात वेगवेगळ्या, त्याचा माहिती दिलेली आहे. इथे रक्ताच्या जे काही ब्लिडिंग डिसऑर्डर्स आहेत याच्याबद्दल तुम्हाला रक्तपित्त अध्यायामध्ये दिलेला आहे. परत इथे गुल्म अध्याय दिलेला आहे. आता ऍब्डॉमिनल लंप, वेगवेगळ्या प्रकारचे ऍब्डॉमिनल लंप आणि ऍब्डॉमिनल पॅथॉलॉजीज काय काय गळू शकतात ह्याच्याबद्दल कलेक्टिव्ह अभ्यास जर तिथे सांगितला असेल तो आहे गुल्म निदान अध्याय सांगितलेला आहे. कोणता आहे, गुल्म निदान अध्यायामध्ये. गुल्मचं सेम निदान, पूर्वरूप, रूप, संप्राप्ती, उपशय अनुपशय आणि चिकित्सा सूत्र इथे बघणार आहोत आपण. परत इथे प्रमेह निदान. आता प्रमेय निदान मध्ये याच्यात आपल्याला बघायला पाहिजे, प्रमेह म्हणजे हायपरग्लायसिमिया किंवा डायबिटीस मेलिटस न समजता ज्या व्याधीमध्ये तुमच्या मूत्रमार्गात किंवा युरिन फ्रिक्वेन्सी किंवा युरिनचे वेगवेगळे पॅथॉलॉजीज गळतात किंवा वेगवेगळ्या पद्धतीने युरिन फ्लो आलेला असतो आणि युरिनची वेगवेगळी पॅथॉलॉजी दिसत असते, अशा प्रकारचे जे जे काही व्याधी आहेत यांचा कलेक्टिव्ह समावेश प्रमेह निदान अध्यायामध्ये. मग प्रमेयाचे आता मी एक पूर्वरूप, रूप, संप्राप्ती हे सांगत असताना या व्याधींमध्ये आपल्याला यांचे प्रकार सुद्धा सांगितलेले आहेत की कोणत्या कोणत्या व्याधींमध्ये दोषानुरूप किंवा त्याच्या अवस्थेनुरूप जे प्रकार येतात तेही या निदान अध्यायामध्ये सांगितलेले आहेत. तर इथे तुम्हाला प्रमेह, मग प्रमेहात मग तुम्हाला युरिनचा टाईप काय आहे, युरिन कसं आहे, म्हणजे मग ते सिकता येत आहेत का त्याच्यात,
त्याचा कलर कसा आहे, डार्क कलर आहे का, रेडिश कलर आहे का, किंवा क्लिअर आहे का, किंवा त्याला कीट येत आहेत का त्याच्याजवळ, या सगळ्याच्या पदार्थ जे काही प्रकार आहेत, असे 20 प्रकार तुम्हाला प्रमेयाच्या बाबतीत सांगितलेले आहेत. दोषानुरूप 3 प्रकार आणि त्याचे प्रत्येकी वेगवेगळे प्रकार, असे प्रकार आणि त्याची सगळ्या माहिती दिलेली आहे. हे तुम्हाला प्रमेय अध्यायामध्ये बघायला मिळणार आहे. कुष्ठ अध्यायामध्ये काय आहे, कुष्ठ अध्यायामध्ये सगळ्या टाईपचे जे स्किन इन्फेक्शन असतात किंवा फंगल इन्फेक्शन असतात, स्किन डिसऑर्डर्स असतात, या सगळ्या डिसऑर्डर्सच्या कलेक्टिव्ह जो अभ्यास आहे, एक सामान्य संप्राप्ती, हेतू, पुरोरूप, रूप, हे सगळं आणि टाईप्स, या सगळ्या गोष्टी तुम्हाला कुष्ठ निदान अध्यायामध्ये माहिती होणार आहेत. परत पुढे काय आहे, शोष निदान अध्याय आहे. कोणता आहे, शोष निदान अध्याय. यालाच आपण राजयक्ष्मा निदान अध्याय पण म्हणून समजतो. तर याच्यात जे काही न्यूट्रिशनल किंवा पॅथॉलॉजिकल बॉडी ॲबिलिटीज किंवा बॉडी स्ट्रेंथ किंवा बॉडीचे जे काही इम्युनिटी कमी होते, ती कुठल्याही कारणाने होऊ शकते. तुमच्या न्यूट्रिशनल डिफिशियन्सीमुळे होऊ शकते, इन्फेक्शनमुळे होऊ शकते, किंवा दोष वेगवेगळे विकृत झाल्यामुळे होऊ शकते. या सगळ्या कलेक्टिव्ह अध्याय इथे सांगितलेला आहे. त्याला आपण राजयक्ष्मा किंवा यक्ष्मा किंवा शोष अध्याय निदान अध्यायाच्या अंतर्गत आपण शिकणार आहोत. पुढे उन्माद निदान. आता उन्माद निदानमध्ये काय आहे, उन्माद मध्ये तुम्हाला ऑल टाइप्स ऑफ सायकोलॉजिकल डिसऑर्डर्सचे वेगवेगळे टाइप्स आणि त्याचे हेतू, पुरोरूप, रूप, हे निदान, संप्राप्ती, उपशय, अनुपशय आणि चिकित्सा सूत्र आणि त्याचे टाइप्स आपण इथे बघणार आहोत. या अध्यायामध्ये आपल्याला हे बघायला किंवा हे शिकायचं आहे. परत पुढचा अध्याय काय आहे, अपस्मार निदान अध्याय. तर अपस्मार निदान अध्यायामध्ये आपण काय बघणार आहोत, ह्याच्यामध्ये ऑल टाइप ऑफ कन्व्हल्जन्स किंवा सगळ्या टाइपचे जे कन्व्हल्जन्स किंवा एपिलेप्सी, ह्याचे जे काही टाइप्स आहेत, ते एपिलेप्टिक डिसऑर्डर्स किंवा कन्व्हल्जन्सचे जे काही वेगवेगळे पॅथॉलॉजीज घडतात, याचे निदान पंचक आणि चिकित्सा सूत्र आणि टाइप्स आपण इथे या अपस्मार निदान अध्यायामध्ये बघणार आहोत. आता इथे आपण कसं आहे की एक ग्रुप ऑफ डिझिजेसला एक नाव दिलेलं आहे, जिथे की सामान्य लक्षण सेम दिसतं. म्हणजे ज्वर दिसणारे किंवा ज्वर मेन असणारा जो काही व्याधी संग्रह आहे, ज्याच्यात अल्टिमेटली ते ज्वराच्या स्वरूपात डेव्हलप होणार आहे, असा असल्यामुळे त्याला ज्वर निदान अध्याय दिलं. तर तसंच रक्ताच्या वेगवेगळे ब्लिडिंग डिसऑर्डर्सचं रक्तपित्त निदान, ऍब्डॉमिनल लम्स किंवा त्यांच्या होणारे पॅथॉलॉजीज, याचा गुल्म निदान अध्याय, प्रमेह, कुष्ठ, उन्माद आणि वेगवेगळ्या स्ट्रीम्स नुसार इथे आपल्याला मांडणी मिळते निदान अध्यायामध्ये. आता पुढचं काय आहे, पुढचं आहे विमान अध्याय. तर विमानस्थान. सूत्रस्थान बघितलं, निदानस्थान बघितलं, आता विमानस्थान. विमानस्थानमध्ये काय आहे, विमानस्थानमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या कन्सेप्ट डिस्क्राईब केलेले आहेत. जसं की पहिला अध्याय कोणता आहे, तर रसविमान. आता इथून आपल्याला थर्ड टर्म सुरू होत आहे. फर्स्ट टर्मला सूत्रस्थान, सेकंड टर्मला तुम्हाला निदान स्थान येत आहे. आता निदान स्थानचे 8च अध्याय नाही येत सेकंड टर्मला, पुढचे काही अध्याय सेकंड टर्म मध्ये इन्व्हॉल्व आहेत, ते आपण पुढे बघूया. मग इथे रसविमान, इथे रसाबद्दल सगळी माहिती, जे षडरस आहेत त्याच्याबद्दल सगळी माहिती तुम्हाला इथे मिळणार आहे. की रस काय, रसांचे प्रकार काय, मग रसांचे वेगवेगळ्या विकृतीज काय आहे, ते सगळं इथे तुम्हाला माहिती मिळणार आहे. मग इथे द्रव्य प्रभाव काय, तैल, घृत आणि मधूचा काय उपयोग आहे. परत कोणते द्रव्य असे आहेत की जे तुम्ही नेहमी नित्य सेवनीय द्रव्य कोणते आहेत, नेहमी तुम्ही त्यांचं सेवन करू शकतात पथ्याच्या फॉर्म मध्ये, ज्याच्याने तुम्हाला नुकसान नाही होणार, उलटा फायदाच होईल. अशा जे कोणते गोष्ट आहेत, अशा कोणत्या गोष्टी आहेत, अशा द्रव्य कोणते, त्याच्याबद्दल तुम्हाला रसविमान मध्ये माहिती होणार आहे. आहार विधी विशेष आयतन, म्हणजे आहार सेवन करण्याची विधी काय असली पाहिजे, कशा पद्धतीने सेवन केला पाहिजे, आहार बनवत असताना किंवा आहारामध्ये इन्क्लुडिव्ह फॅक्टर्स काय असले पाहिजे, हे आहार विधी विधान, म्हणजे आहार खात असताना तुमचं विधान काय असेल, कसा प्रकारे आहार तुम्ही खाल्ला पाहिजे, उष्ण माशनीयात, स्निग्ध माशनीयात, जीर्णे भोजन, असं पूर्ण जो टाईप आहे, म्हणजे तुम्ही उष्ण खाल्लं पाहिजे, स्निग्ध खाल्लं पाहिजे, अजल्प खाल्लं पाहिजे, जास्त बोललं नको पाहिजे किंवा न बोलता खाल्लं पाहिजे, उष्ण स्वरूपात खाल्लं पाहिजे, जास्त प्रमाणात खाल्लं नको पाहिजे, कमी प्रमाणात खाल्लं नको पाहिजे, विषम नको खाल्लं पाहिजे, हे सगळे जे नियम आहेत ते तुम्हाला या अध्यायामध्ये मिळणार आहेत. पुढे काय आहे, पुढे आहे
त्रिविध कुक्षी अध्याय. त्रिविध कुक्षी अध्याय मध्ये काय आहे की तुम्हाला आहार, आता विमानस्थानमध्ये स्पेसिफिकली आहार, न्यूट्रिशन याच्या बाबतीत जास्त तुम्हाला चर्चा मिळणार आहे, आणि काही याच्या व्यतिरिक्त काही विषय आहेत ते आपण बघूया. तर इथे त्रिविध कुक्षी अध्यायामध्ये काय बघणार आहे की जेव्हा आपण आहार घेतो तेव्हा त्रिविध कुक्षीय म्हणजे आहाराचे किंवा तुमच्या जठराचे, तुमच्या जेवण भुकेचे 3 पार्ट केले पाहिजेत, आणि त्याप्रमाणे तुम्ही आहार घेतला पाहिजे की एक पार्ट आहार कसा, 3 पार्ट पैकी एक पार्ट सॉलिड, एक पार्ट लिक्विड आणि एक पार्ट दोषांसाठी ठेवला पाहिजे वगैरे वगैरे. मग मात्रावत आहार काय, आहार किती प्रमाणात सेवन केला पाहिजे म्हणजे तो मात्रावत आहार होईल. परत अमात्रावत आहार काय आहे, मग हीन मात्रा, अतिमात्रा आहार जर घेतला तर त्याचे नुकसान काय आहे, जेवण करत असताना जेवण करत असताना जेवण केल्यानंतर डायजेशनवर कोणते सायकोलॉजिकल किंवा मेंटल फॅक्टर्स फरक करतात का, त्यांचा फरक पडतो का, आणि फरक पडतो तर कोणता, काय फरक पडतो हे. मग परत आमदोषाचे 2 प्रकार कोणते, हेतू, लिंग आणि औषध ऑफ आमदोषा, म्हणजे आमदोष म्हणजे काय, आमदोषाचे प्रकार 2 कोणते ते, म्हणजे हितगत आहार घेतला नाही, जास्त आहार गेला, कमी घेतला, मग आमदोष निर्माण होतील. मग आमदोष कोणते आणि ते किती, ते माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे. मग ते माहिती गेल्यानंतर त्याचे हेतू, लिंग आणि संप्राप्ती आणि चिकित्सा कशी केली गेली ते माहिती सांगितलेलं आहे. परत मग आमाशय म्हणजे काय, आमाशयाचे काय काय तुम्ही टाइप्स केले पाहिजे, कसे भाग पाडले पाहिजे याबद्दल तुम्हाला माहिती हा सॉरी कोणता अध्याय तुम्हाला, जो त्रिविध कुक्षी अध्याय आहे याच्यामध्ये आपल्याला बघायचा आहे. ठीक आहे. मग पुढे कोणता अध्याय येतो, तो येतो जनपदोध्वंसीय अध्याय. जनपद उध्वंसी अध्याय म्हणजे ह्याच्यात काय आहे की जे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आहेत किंवा ज्या नॅचरल कॅलॅमिटीज येऊ शकतात किंवा नॅचरल गोष्टी, किंवा जसं की जमीन असेल किंवा वायू असेल किंवा आकाश आहे, जल आहे, जसं ह्याचे विकृती झाली, हे जर पोल्युटेड झाले तर ह्याच्यामुळे काय काय व्याधी होऊ शकतात त्याबद्दल इथे चर्चा केलेली आहे. काय आहे, विकृत वायू, जल, देश आणि काल. देश म्हणजे आपण भूभाग इथे समजू शकतो, भूभाग एक पर्टिक्युलर एरिया आपण इथे म्हणतो. वायू, त्या भागातला वायू, जल, देश आणि काल यांचे होणारे पोल्युशन किंवा यांच्यात होणारे विकृती, त्यांची कारण, लक्षण, चिकित्सा आणि कारण, लक्षण आणि वेगवेगळे व्याधी आणि त्याची चिकित्सा याबद्दल जी चर्चा केलेली आहे ती जनपदोध्वंसीय अध्यायामध्ये केलेली आहे. म्हणजे जनपद उध्वंस होतो, जर समजा सॉइल पोल्युशन झालं तर तिथे राहणारे जे काही लोक राहतील, जी काही जनसंख्या आहे त्यांना तर पोल्युशनमुळे त्यांना विकृती होतील, त्यांना व्याधी होतील आणि त्यांचा उध्वंस होईल. तसंच वायूमध्ये झालं, जलामध्ये झालं, देशामध्ये झालं, तर हे सगळ्या ठिकाणी तुम्हाला ते लक्षणं दिसतील. मग ते त्यांचे त्यांना निवारण कसं करणार, त्यांची चिकित्सा कसं करणार, ते काय आहे, ते सगळं गोष्टी इथे आपल्याला सांगितले गेले जनपदोध्वंसीय अध्यायामध्ये. मग परत पुढे काय आहे, त्रिविध रोग विशेष विज्ञानीय, त्रिविध रोग त्रिविध रोग विशेष विज्ञानीय अध्याय जो आहे चरक संहिता विमानस्थानामध्ये, त्यात काय आहे, 3 मेथड्स ऑफ डायग्नोसिंग डिसीजेस, वेगवेगळ्या पद्धतीने 3 पद्धतीने आपण कसे वेगवेगळे व्याधी डायग्नोज करू शकतो ह्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. मग इथे त्या 3 पद्धती कोणत्या, तर प्रमाण तुम्ही शिकलेला असाल तर त्या प्रमाणाबद्दल आप्तोपदेश प्रमाण, प्रत्यक्ष प्रमाण आणि अनुमान प्रमाण या 3 गोष्टींचं माहिती तुम्हाला इथे त्रिविध रोग विशेष विज्ञानीय अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. ह्याच्यात तुम्हाला प्रमाणाबद्दल माहिती दिलेली आहे. चरकांनी 3 प्रमाण मानलेले आहेत, आप्तोपदेश, प्रत्यक्ष आणि अनुमान प्रमाण. तर तुम्ही आप्तोपदेश म्हणजे तुम्हाला तुमच्या आप्ताकडून जी माहिती मिळालेली आहे त्यावरून तुम्ही कसा एखादा व्याधी, डिसीज किंवा रोग डायग्नोज करू शकता. तुम्ही प्रत्यक्ष प्रमाणाने, तुम्ही प्रत्यक्ष पेशंटला बघितल्यानंतर, एक्झामिन केल्यानंतर कसं डायग्नोज करू शकता. आणि अनुमान प्रमाणाने की अशी लक्षणं दिसत आहेत, असा हेतू होता आणि अशी संप्राप्ती घडलेली असेल म्हणून हा व्याधी निर्माण झाला, म्हणजे हा अनुमान तुम्ही केलं की अशी लक्षणं दिसत आहेत म्हणून अशी संप्राप्ती घडलेली असावी. असं हे जे काही तुम्हाला आहेत हे तुम्ही
माहिती आहे. मग ते ऍप्लिकेशन ऑफ आप्त, प्रत्यक्ष आणि अनुमान इन क्लिनिकल एक्झामिनेशन. क्लिनिकल एक्झामिनेशन मध्ये आप्त, प्रत्यक्ष आणि अनुमान प्रमाणाचं काय ऍप्लिकेशन राहील त्याबद्दल तुम्हाला त्रिविध रोग विशेष विज्ञान या अध्यायामध्ये माहिती मिळणार आहे. परत कुठे आहे स्त्रोत विमान, इथे तुम्हाला स्त्रोतसांबद्दल सगळी माहिती दिलेली आहे. स्त्रोत कोणते, कसे, किती प्रकारचे, त्याचे लक्षण काय, ही सगळी गोष्ट इथे हेतू, लक्षण, चिकित्सा, स्त्रोतदृष्टीची चिकित्सा इथे सांगितलेली आहे. परत पुढचा अध्याय कोणता आहे, पुढचा अध्याय कोणता आहे, रोगानिक विमान अध्याय. याच्यात रोगानिक विमान अध्यायामध्ये काय आहे, व्याधीचे भेद काय आहे, द्विविध व्याधी भेद, बेस्ड ऑन प्रभाव, बल आणि अधिष्ठान, निमित्त, आशय, म्हणजे इन्व्हॉल्व फॅक्टर्स वरून काय काय व्याधीचे प्रकार असतील हे सगळं याचे दिलेलं आहे. परत व्याधित रूपी विमान अध्याय आहे, त्याच्यात वेगवेगळे व्याधीचे, पुरुषांमध्ये वेगवेगळे व्याधी कसे होतील, काय होतील, मग त्याच्यात कृमी सांगितलेले आहेत, त्रिविध चिकित्सा काय आहे याबद्दल इथे माहिती दिलेली आहे. इथून पुढे दुसरा जो विमान अध्याय आहे, 8वा अध्याय आहे, रोग विषयक अध्याय आहे. रोग विषयक अध्यायामध्ये काय आहे, शास्त्र परीक्षा काय असली पाहिजे, तुम्ही जे शास्त्र अध्ययन करणार त्याचं परीक्षा कशी केली पाहिजे, ते शास्त्र तुमच्यासाठी उपयुक्त आहे की नाही हे कसं ठरवता येईल. परत मग शस्त्र अध्याय करत असताना त्याला काय इम्पॉर्टन्स आहे ते दिलेलं आहे, त्यात कसा अभ्यास केला पाहिजे, अध्ययन आणि अध्यापन विधी काय असला पाहिजे, संभाषा विधी काय आहेत, 3 टाईप ऑफ संभाषा परिषदच्या वेगवेगळे जे टाइप्स आहेत, विगृह्य, वितंडाचे परिभाषा, संभाषा परिषदेचे टाइप्स आहेत हे सांगितलेलं आहे. वाद मार्ग काय आहे ते सांगितलेलं आहे. वाद आणि त्यांचे बेनिफिट्स काय आहेत ते इथे सांगितलेलं आहे. परत दशविध परीक्षा काय असतात, परीक्षा भाव इथे सांगितलेले आहेत. दशविध आतुर परीक्षा काय असल्या पाहिजे हे ह्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. इथून पुढे तुम्हाला शारीरस्थान, आता शारीरस्थान, निदान स्थान आणि शारीरस्थान तुम्हाला सेकंड टर्म साठी आहे. शारीरस्थानामध्ये काय आहे, शारीरस्थानामध्ये तुम्हाला क्रिया शरीर आणि रचना शरीर जे तुम्ही शिकलेला आहात फर्स्ट इयरला, त्यात जे वेगवेगळे रेफरन्सेस तुम्ही बघितले असते तो सगळा भाग इथून घेतलेला आहे. वेगवेगळ्या संहितेतनं तुम्हाला शारीरस्थान आणि चिकित्सा, शारीरिक क्रिया आणि शारीरिक क्रिया किंवा क्रिया शारीर आणि रचना शारीर विषयामध्ये शिकलेला आहात, तर ते चरक संहितेतले जेवढे रेफरन्सेस त्यांनी घेतलेले ते शारीरस्थानामधून घेतलेले आहे. पहिला काय, कथिता पुरुषी अध्याय आहे, त्याच्यात पुरुष काय, त्याचे टाइप्स काय, आत्मा काय, हे सगळं इथे, आत्मालिंग काय आहे, नैष्टिकी चिकित्सा काय आहे तिथे सांगितलेलं आहे. मोक्ष म्हणजे काय, स्मृती हेतू काय, स्मृती म्हणजे काय, स्मृतीचे हेतू काय, हे सगळे इथे सांगितलेलं आहे. मग अतुल्य गोत्रीय, आता पुरुष निर्माण, आता इथे कसं आहे की एखादी व्यक्ती, एखादा पुरुष देह कसा निर्माण होतो याबद्दल सगळ्या शरीरस्थानमध्ये सांगितलेलं आहे. मग त्याचे लक्षणं काय 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 काय. मग सुरुवात काय की एक्झॅक्ट पुरुष म्हणजे काय, एखादी पुरुष म्हणजे काय, एखादा मनुष्य प्राणी आपण म्हणू, पुरुष स्त्री आणि जे काही पुरुष आणि स्त्री सगळे त्याच्यात इन्क्लूड होतात. तर ते निर्मित होण्यासाठी त्यातले मेजर फॅक्टर काय, त्यांची निर्मिती होण्याचं कारण काय होतं, ते काय महत्व होतं हे तुम्हाला पहिल्या अध्यायामध्ये, त्याचे टाइप्स तुम्हाला अध्यायामध्ये, ते निर्मित होण्यासाठी काय काय फॅक्टर्स महत्वाचे आहेत ते इथे सांगितले. आता अतुल्य गोत्रीय म्हणजे काय, अतुल्य गोत्रीय म्हणजे तुम्हाला स्त्री आणि पुरुषची कॉम्पॅटेबिलिटी कशी असली पाहिजे, ते स्त्री पुरुष कसे गुणात्मक असले पाहिजे, त्यांचे लक्षण काय ह्याच्याबद्दल इथे तुम्हाला सांगितलेले आहे. ठीक आहे. मग त्याच्यात सेक्शुअल ऍबनॉर्मॅलिटीज काय असतील, मग ते दैव काय आहे, दैव पुरुष काय आहे, रोगानुत्पत्ती काय आहे याच्याबद्दल इथे माहिती दिलेली आहे. मग पुढे काय आहे, पुढच्या काय, खुद्दा गर्भावक्रांती, गर्भावक्रांती, गर्भ निर्मितीसाठी काय अशा गोष्टी आहेत की ज्या बेनिफिशियल आहेत, ज्या महत्वाच्या आहेत. मातृज भाव कोणते, पितृज भाव कोणते, बीज काय, बीज दोष काय, त्यांची चिकित्सा काय, हे सगळं खुद्दा गर्भावक्रांती. महती गर्भावक्रांतीमध्ये काय आहे की गर्भ निर्माण कसा होईल, गर्भ पोषक भाव काय आहेत, गर्भ आणि गर्भ पोषण कसं होईल, गर्भोपघातकर भाव काय आहे, गर्भ उपघातकर भाव, गर्भाला उपघात करणारे, गर्भाला जे चुकीच्या पद्धतीने त्याचा डेव्हलपमेंट करतील किंवा गर्भाचा नाश करतील असे भाव कोणते. मग ते त्रिविध भेद काय आहेत, काय हे सगळं इथे मानस प्रकृती भेद काय आहेत, माणूस प्रकृती काय आहे इथे या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. नंतर पुरुष विचय शारीर,
अध्याय काय, पुरुष विषय शारीरमध्ये काय आहे, तर लोकपुरुष साम्य जो सिद्धांत आहे, हेतवादी परीक्षा काय आहे, सत्याबुद्धी काय, याबद्दल इथे माहिती दिलेली आहे. ठीक आहे. पुढचा अध्याय आहे शरीर विषय शारीर. ह्याच्यात काय आहे, शरीर म्हणजे काय, ते कसं बनतं, त्याच्यात वेगवेगळे भावपदार्थ काय आहेत, काल अकाल मृत्यू काय आहे, मृत्यू काय आहे, काल अकाल मृत्यू काय, हे सगळे काही भाग आहेत. ठीक आहे. बलवृत्तीकर भाव काय आहे, शरीर विषयक वृत्तीकर भाव काय आहे, शरीर वृत्तीकर भाव काय आहेत, हे सगळ्या माहिती इथे या अध्यायामध्ये दिलेली आहे. परत पुढचा अध्याय कोणता आहे, तो शरीर संख्या शारीर. शरीर संख्या शारीर मध्ये काय, की तुमच्या शरीरातले जे काही अवयव आहेत, जे काही वेगवेगळे ऑर्गन्स आहेत, वेगवेगळे फॅक्टर्स आहेत, त्यांची संख्या कशी राहील, या सगळ्या प्रमाणभेद ऑफ शरीर, म्हणजे शरीर कोणते कोणते अवयव, त्यांचं प्रमाण काय आहे, किती अंगुल आहे, किती त्यांची लांबी रुंदी काय राहील, ते सगळं त्यांचं प्रमाण किती राहील, रस किती, रक्त किती, हे सगळं माहिती इथे दिलेली आहे, या अध्यायामध्ये दिलेली आहे शरीर संख्या शारीर मध्ये. पुढचा अध्याय काय आहे, जातीसूत्रीय अध्याय. जातीसूत्रीय अध्यायामध्ये काय आहे, स्तुतिकागार म्हणजे डिलिव्हर. आता इथपर्यंत तुम्हाला गर्भ कसा निर्माण होईल, गर्भ कसा राहील, गर्भ शरीर काय, गर्भ पोषक भार काय, शरीर पोषक भाव काय, शरीरोपघातकर भाव काय, हे सगळी माहिती दिली. आता सुतिका झाली, डिलिव्हरी झाली, डिलिव्हरी झाल्यानंतर काय काय, म्हणजे डिलिव्हरी होण्यासाठी काय, कसा सुतिकागार कसा असलं पाहिजे, म्हणजे डिलिव्हरी रूम आणि तो क्लिनिकल प्रोसेस एरिया कसा असला पाहिजे, त्याबद्दल. मग गर्भोपघातकर भाव इथे दिलेले आहेत. परत हे इथपर्यंत झालं की तुमचं शरीरस्थान इथे संपलं. मग नंतर इंद्रिय स्थान. इंद्रिय स्थानालाच आपण अरिष्ट स्थान म्हणतो. आता या अध्यायामध्ये काय, या स्थानामध्ये काय दिलेलं आहे, की वेगवेगळे व्याधी, त्यांच्यात होणारी विकृत लक्षणं, जे मृत्यूसूचक लक्षणं काय असतात, किंवा कोणती अशी लक्षणं आहेत की ती लक्षणं दिसल्यावर तुम्हाला म्हणता येईल की हा व्याधी, हा जो रुग्ण आहे याला असा व्याधी झालेला असेल, किंवा या व्याधीमध्ये या रुग्णाचा मृत्यू एवढ्या दिवसांनी होऊ शकतो, किंवा या व्याधीमध्ये या रुग्णाला अशा प्रोग्नॉसिस असेल, तर वेगवेगळ्या व्याधींचं प्रोग्नॉसिस कसं राहील, त्या व्याधींमध्ये लक्षणं, विकृत लक्षणं कसे दिसतील, स्वप्न कसे दिसतील, त्या रुग्णाचं बिहेवियर कसं राहील, या सगळ्या गोष्टीची चर्चा तुम्हाला अरिष्ट स्थान. अरिष्ट म्हणजे विकृती सूचक, किंवा काय म्हणता येईल त्याला, चांगल्या पद्धती विकृत किंवा विरोधाभासी जे लक्षणं राहतील, की ज्याच्यामुळे आपल्याला कळेल की ह्या व्याधीचं प्रोग्नोसिस बॅड आहे, याबद्दलची चर्चा आहे ती तुम्हाला विमानस्थान. आता विमानस्थान तुम्हाला थर्ड टर्म साठी आहे. काय आहे, थर्ड टर्म साठी तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. ही विमानस्थानावर तुम्हाला डायरेक्ट युनिव्हर्सिटी एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारले जाणार आहेत. तर इथे काय आहे, मग फॅक्टर्स ऑफ असेसिंग अरिष्ट म्हणजे काय, त्याला वेगवेगळे 6 टाइप्स ऑफ प्रकृतीभेद, प्रकृतीचे 6 भेद काय आहेत, प्राकृत आणि विकृत वर्ण काय. आता वर्ण कसे असतात, प्रकृत विकृत वर्ण काय, प्राकृत विकृत स्वर काय, प्रकृत स्वर विषयक अरिष्ट काय, मग प्राकृत आणि विकृत स्वर काय आहे, वर्ण विषयक अरिष्ट काय आहे, स्वर विषयक अरिष्ट काय आहे, इथे सांगितलेलं आहे. जर तुमचा स्वर असा असेल तर अशा पद्धतीने रोग होऊ शकतो, किंवा असं प्रोग्नोसिस आहे, या सगळ्या गोष्टी. मग इंद्रिय, परत इथे पुष्पितकम इंद्रिय अध्याय आहे, तो आपल्याला बघायचा आहे. परिमर्श नियम इंद्रिय अध्याय आहे, तो बघायचा आहे. इथे काय आहे, स्पर्शगाम्य भाव, पाल्पेबल सायन्स काय आहेत ते बघायचे आहेत. स्पर्श विषयक अरिष्ट काय आहे हे बघितलेलं आहे. इथे स्वरवर्णाबद्दल अरिष्ट सांगितलेलं आहे, इथं गंधाविषयक अरिष्ट सांगितलेलं आहे, रस आणि गंधाबद्दल अरिष्ट सांगितलेले आहे. इथे स्पर्शाविषयक अरिष्टाच्या बद्दल सांगितलेलं आहे की स्पर्शाविषयी काही चुकीचे जे सायन्स असतील ते दिसतील. आता ह्या अध्यायामध्ये इंद्रिय आणि कम इंद्रिय अध्याय. आता इंद्रियांबद्दल वेगवेगळ्या इंद्रियांचे बरे वाईट जे सायन्स आहेत हे कसे असतील, जनरल रूल ऑफ रिगार्डिंग इन्व्हॉल्वमेंट ऑफ इंद्रिय इन्व्हॉल्वमेंट म्हणजे तुमचं वेगवेगळे ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय इन्व्हॉल्वमेंट झालेले असतील तर त्याचं काय प्रोग्नोसिस राहील, या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत तुम्हाला या अध्यायामध्ये माहिती मिळणार आहे. परत पुढचा जो अध्याय आहे तो आहे कथामनी शारीरियम इंद्रिय अध्याय.
याच्यात काय सांगितलेले आहे, अरिष्ट रिलेटेड टू पुरुष, मूत्र आणि स्वेद, जे मल आहेत, मलांच्या बाबतीत जे अरिष्ट लक्षणं दिसतील ते काय आहेत ते इथे सांगितलेली आहेत. पुढे या पुढच्या अध्यायामध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला, की प्रतिचय विषयक अरिष्ट काय आहेत, चर्या विकृती अरिष्ट काय आहेत, 5 टाईपचे चर्या भेद काय आहेत, चय विकृती, चयाच्या बाबतीत पुरुष विचय किंवा शरीरात चय जे घडतात, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज घडतात, त्याच्याबद्दल काय काय अरिष्ट आहेत. 7 टाइप्स ऑफ प्रभा म्हणजे काय, तुमच्या शरीराचं जे काही प्रभा दिसते, तुम्ही एखाद्या समोरचा ऑरा समजू आपण, किंवा बघितल्यानंतर आपल्याला त्या व्यक्तीबद्दल एक प्रभा किंवा त्या व्यक्तीचे परसेप्शन आहे, त्या परसेप्शन बद्दल काय वेगवेगळे अरिष्ट किंवा त्याचे लक्षणं, विकृत लक्षणं काय आहेत ते सांगितलेलं आहे. ह्या परत पुढचा जो 8वा अध्याय आहे तो अवक्षिरसीय इंद्रिय अध्याय आहे, तो आपल्याला बघायचा आहे. परत यस्य शावनिमित्तीय इंद्रिय अध्याय, हा अध्याय आपल्याला बघायचा आहे. असेच इंद्रिय अध्यायातले आपल्याला वेगवेगळे जे अरिष्ट लक्षणं आहेत, वेगवेगळे जे टॉपिक्स आहेत, हे आपल्याला इथे बघायचे आहेत. परत इथे जे शेवटचे काय अध्याय, अरिष्टाचं महत्व काय आहे, मग मुमुक्षु लक्षण काय आहे, आरोग्य जनक भाव काय असतात, हे सगळ्या बाबतीत म्हणजे अरिष्ट आणि बॅड प्रोग्नोसिस असलेले किंवा बॅड प्रोग्नोसिस कुठल्याही व्याधीचं, कुठल्याही लक्षणाचं काय बॅड प्रोग्नोसिस असू शकतं, ते चुकीच्या प्रोग्नोसिस, बॅड प्रोग्नोसिस दर्शवणारी काय लक्षणं आहेत याला आपण अरिष्ट म्हणू, आणि त्याची चर्चा इथे या इंद्रिय अध्यायामध्ये, इंद्रिय स्थानामध्ये किंवा अरिष्ट स्थानामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. परत इथे पुढे तुम्हाला प्रॅक्टिकल एक्झाम साठी काय काय टॉपिक्स आहेत, श्लोक पठण, लर्निंग थ्रू, व्याख्यान, ऑब्झर्विंग द प्रॅक्टिकल युटिलिटी ऑफ स्नेहन अँड स्वेदन, बहुदोषकता काय आहे, असेसमेंट ऑफ डिझिजेस बेस्ड ऑन त्रिविध बोध्य संग्रह, आयडेंटिफिकेशन ऑफ अष्टदोष इन स्थौल्याच्या 8 दोष आपण अष्टोनिर्दितीमध्ये बघू, ते आयडेंटिफिकेशन प्रॅक्टिकली तुम्हाला पेशंट्सवर बघायला लागणार आहेत. ऑब्झर्वेशन ऑन निज आगंतुज रिलेशनशिप, निज आणि आगंतुज व्याधी काय, त्यांचे लक्षणं काय, त्यांचे रिलेशन काय, हे आपल्याला प्रॅक्टिकली बघायचं आहे. ऑब्झर्वेशन ऑन षडुपक्रम, लंघनपूर्वणी अध्याय जो आहे त्याच्यातले षडुपक्रम काय आहेत ते कसे ते ऑब्झर्व करायचे आहेत. असे प्रॅक्टिकल एक्झाम साठी तुम्हाला, प्रॅक्टिकल नॉलेज साठी तुम्हाला हे टॉपिक दिलेले आहेत. स्रोतसांचा प्रोफॉर्मा, स्रोतसांची दृष्टी लक्षणे काय आहे, दृष्टी हेतू काय आहे, ते सगळं तुम्हाला बघायचंय. असे बरेच प्रॅक्टिकल पॉइंट्स तुम्हाला या विषयाच्या प्रॅक्टिकल सेक्शन मध्ये बघायला लागणार आहेत. ठीक आहे. आता इथे पुढे जसं आपण चर्चा केलेलीच आहे की तुमचा एक पेपर सब्जेक्ट कोड हा आहे, एक थेरी पेपर होणार आहे, त्याला 100 मार्क्स आहेत, प्रॅक्टिकल मध्ये वायवाला 75 मार्क्स आहेत, इतर ऍक्टिव्हिटीला 25 मार्क्स आहेत, 10+15 टोटल थेरी प्रॅक्टिकलचे 100 मार्क्स आहेत, टोटल 200 मार्क्सचा हा विषय आहे. आता टर्म किती होणार आहेत, तर टर्म तुमच्या 3 होणार आहेत, 1, 2 आणि 3 टर्म होणार आहेत. प्रत्येक टर्म मध्ये तुम्हाला पिरियडिक असेसमेंट 3 होणार आहेत, आणि फर्स्ट आणि सेकंड टर्म मध्ये तुम्हाला 2 टर्म एंड एक्झाम होणार आहेत. फर्स्ट टर्म एंड एक्झाम, सेकंड टर्म एंड एक्झाम, आणि थर्ड टर्म मध्ये तुम्हाला युनिव्हर्सिटी एक्झाम होणार आहे. आणि प्रत्येक टर्म मध्ये तुम्हाला पिरियडिक असेसमेंट 3 प्रत्येकी होणार आहेत. असा हा तुमचा प्रॅक्टिकल एक्झामिनेशन, आपलं थेरी एक्झामिनेशनचं स्वरूप राहणार आहे. ठीक आहे. आता क्वेश्चन पेपर कशी असणार आहे, तर क्वेश्चन पेपर मध्ये 20 तुम्हाला एमसीक्यू असणार, मल्टिपल चॉईस क्वेश्चन 20 असणार आहेत, प्रत्येकी 1 मार्क, असे 20 मार्क्सचे तुम्हाला एमसीक्यू असणार आहेत. नंतर शॉर्ट आन्सर क्वेश्चन काय असणार आहे, किती असणार आहेत, तर ते 8 असणार आहेत, प्रत्येकी 5 मार्क त्याला असणार आहेत, 40 मार्क्सचा तो सेक्शन असणार आहे. आणि 4 एसएक्यू असणार, एलएक्यू असणार आहेत, त्यातले प्रत्येकी 10 मार्क असणार आहेत, 40 मार्क्स साठी तुम्हाला एक्झाम तो सेक्शन असणार आहे. टोटल 100 मार्क्सचा हा थेरी पेपर असणार आहे. थेरी पेपर मध्ये तुम्हाला 3 मार्क्स, 3 अवर्स साठी 3 तासांची ती एक्झाम असणार आहे. 100 मार्क्स कम्प्लीट त्या एक्झाम पेपरचे असणार आहेत, आणि ऑल क्वेश्चन्स कंपल्सरी, सगळेच्या सगळे, म्हणजे हे जे 20 एमसीक्यू, 8 एसएक्यू आणि 4 एलएक्यू, हे सगळेच्या सगळे तुम्हाला कंपल्सरी सोडवायलाच लागणार आहेत, त्यातला एकही ऑप्शनल म्हणून तुम्हाला नसणार आहे. आता इथे
त्यांनी एवढं सोपं केलेलं आहे की कोणत्या अध्यायावर तुम्हाला कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याची त्यांनी लिस्ट दिलेली आहे. एमसीक्यू कोणत्या प्रश्नावर कोणत्या अध्यायावर विचारले जाऊ शकतात, एसएक्यू कोणत्या याच्यावर आणि एलएक्यू कोणत्यावर. तर जे सूत्रस्थानातले पहिले 13 ते 17 अध्याय आहेत, कोणते 13 ते 17 अध्याय ह्याच्यावर 13 ते 18 अध्याय इथपर्यंत तुम्हाला एमसीक्यू, एसएक्यू, एलएक्यू सगळं क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, फर्स्ट टर्म मध्ये आणि युनिव्हर्सिटी एक्झाम मध्ये सुद्धा. परत मग जो पुढचा अष्टोदरी अध्याय आहे त्याच्यात तुम्हाला एमसीक्यू आणि एसएक्यू विचारले जातील आणि महारोगी अध्यायामध्ये पण एमसीक्यू एसएक्यू विचारले जातील. पुढचे काही अध्याय जे आहेत आता 21 पासून ते 26 पर्यंत, 21वा अध्याय, 22, 23, 24, 25 आणि 26 अध्याय इथपर्यंत तुम्हाला एमसीक्यू, एसएक्यू, एलएक्यू तिन्ही टाईपचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. परत पुढे जो 27 अध्याय आहे, 27वा अध्याय अन्नपान विधी अध्याय आहे त्याच्यावर एमसीक्यू आणि एसएक्यू तुम्हाला विचारले जाणार आहेत. विविध शीतपेटी अध्यायावर तुम्हाला तीनही प्रकारचे प्रश्न विचारले जातील. जो 29 आणि 30 अध्याय आहे याच्यावर 29वर तुम्हाला एसएक्यू, एमसीक्यू, एसएक्यू आणि 30व्या अध्यायावर तीनही प्रश्न. तर आता जर तुम्ही सूत्रस्थान बघाल तर सूत्रस्थानामध्ये प्रत्येक प्रश्नावर प्रत्येक अध्यायावर तुम्हाला एमसीक्यू, एसएक्यू कंपल्सरी आहे. काय आहे कंपल्सरी, त्याच्यावर एमसीक्यू आणि एसएक्यू विचारलेच जाऊ शकतात. आणि एलएक्यू काही जे विषय आहेत, काही जे अध्याय त्याच्यावर एलएक्यू विचारण्याची शक्यता नाही आहे किंवा विचारले जाणार नाहीत. आता निदान स्थानमध्ये काय आहे, निदान स्थानमध्ये तुम्हाला गुल्म अध्याय सोडता बाकी सगळ्या अध्यायांवर तुम्हाला एलएक्यू विचारले जाऊ शकतात आणि तीनही टाईपचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, या निदान स्थान जो टॉपिक आहे याच्यावर तुम्हाला सगळ्या प्रकारचे एसएक्यू, एलएक्यू आणि एमसीक्यू विचारले जाऊ शकतात एक्सेप्ट गुल्म अध्याय ह्याच्यावर तुम्हाला एलएक्यू विचारला जाणार नाही, बाकी सगळ्या प्रश्न विचारले जाणार आहेत. परत विमान स्थान काय आहे, विमान स्थान मध्ये सुद्धा तुम्हाला सगळ्या टाईपचे क्वेश्चन विचारले जाणार, एमसीक्यू, एसएक्यू, एलएक्यू हे विमान स्थानाच्या प्रत्येक अध्यायावर तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, विमान स्थानातले जेवढे अध्याय आहेत त्याच्यावर तुम्हाला एमसीक्यू, एसएक्यू, एलएक्यू तीनही प्रकारचे विचारले जाणार आहेत. आता इंद्रिय स्थान काय आहे, इंद्रिय स्थान मध्ये तुम्हाला जे पहिले 3 अध्याय आहेत, विमान इंद्रिय स्थान नाही, इथे आपण शारीर स्थान बघत आहोत. शारीर स्थानचा जो पहिले 3 अध्याय आहेत याच्यावर तुम्हाला एमसीक्यू, एमसीक्यू आणि एसएक्यू विचारला जाणार आहे. पुढचे जे अध्याय आहेत चौथा अध्यायावर जो महती गर्भाव क्रांती अध्याय आहे याच्यात तुम्हाला एमसीक्यू, एसएक्यू, एलएक्यू तीनही प्रश्न विचारले जाणार आहेत. पुरुष विषयावर तुम्हाला 2च एमसीक्यू आणि एसएक्यू 2च प्रकारचे प्रश्न विचारले जातील. त्यातल्या पुढचे जे अजून 6वा, 7वा, 8, 9 मग राहिलेले जे एवढे अध्याय आहेत 7 आणि 8 इथपर्यंत तुम्हाला सगळे एमसीक्यू आणि एसएक्यू, म्हणजे शारीर स्थानावर तुम्हाला फक्त जो महती गर्भावस्थ क्रांती शारीर आहे याच्यावरच तुम्हाला एलएक्यू विचारला जाणार आहे. बाकी सगळ्या अध्यायांवर तुम्हाला फक्त आणि फक्त एमसीक्यू आणि एसएक्यू विचारले जाणार आहेत. ठीक आहे, महती गर्भाव क्रांतीवर तीनही टाईपचे क्वेश्चन येणार आहेत. इतर शारीर स्थानातल्या अध्यायांवर तुम्हाला फक्त एमसीक्यू आणि एसएक्यू विचारले जाण्याची शक्यता आहे. आता राहिला इंद्रिय स्थान. इंद्रिय स्थानवर थोडासा प्रत्येक अध्यायानुसार वेगवेगळे टाईप आहेत. आता पहिल्या अध्यायावर तुम्हाला एमसीक्यू, एसएक्यू, दुसऱ्या अध्यायावर फक्त एमसीक्यू, तिसऱ्या अध्यायावर, चौथ्या अध्यायावर तुम्हाला फक्त एमसीक्यू, परत 5व्या अध्यायावर तुम्हाला एमसीक्यू, एसएक्यू, 6व्या अध्यायावर तुम्हाला फक्त एमसीक्यू विचारले जातील, 7व्या अध्यायावर एमसीक्यू, एसएक्यू विचारले जातील, 8व्या अध्यायावर एमसीक्यू विचारले जाणार आहेत, 9व्या अध्यायावर आपल्याला 9व्या अध्यायावर एमसीक्यू विचारले जाणार आहेत, 10व्या अध्यायावर एमसीक्यू, एसएक्यू विचारले जाणार आहेत, 11व्यावर पण सेम आणि 12व्यावर सेम. आता इंद्रिय स्थानमध्ये तुम्हाला एकही एलएक्यू विचारला जाणार नाही आहे. एलएक्यू जर बघितले तर तुम्हाला इंद्रिय स्थानावर एकही नाहीये, शारीर स्थानात तुम्हाला एकच ठिकाणी एलएक्यू विचारला जाणार आहे, निदान स्थानावर गुल्म सोडता सगळ्या याच्यावर तुम्हाला एलएक्यू विचारले जाणार आहेत आणि सूत्रस्थानामध्ये काही ठिकाणी तुम्हाला एलएक्यू विचारले जाणार आहेत. बाकी अध्यायांवर तुम्हाला
MCQ, SCQ अशा पॅटर्न मध्ये बघायला मिळणार आहे. असे सारे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. ठीक आहे. तर आतापर्यंत आपण बघितला NCISM ने जो सेकंड इयर BMS च्या विद्यार्थ्यांसाठी संहिता अध्ययन पार्ट 2 या नावाने जो विषय दिलेला आहे, त्याचा आपण डिटेलमध्ये सिलेबस डिस्कशन केलेलं आहे. हे आता एका लेक्चरमध्ये किंवा एका तासाच्या किंवा छोट्याशा लेक्चरमध्ये इंट्रोडक्टरी व्हिडिओमध्ये आपण सगळा सिलेबस पॉइंट टू पॉइंट सांगणं थोडंसं कठीण जातं. यातही काही बारकावे आहेत. यातही काही ठिकाणी तुम्हाला मस्ट टू नो, डिझायरेबल टू नो, नाईस टू नो असे टॉपिक आहेत. श्लोक रिसायटेशन आहे. काही टॉपिक्सवर तुम्हाला प्रॅक्टिकल्स आहेत. काही टॉपिक्सवर तुम्हाला क्लिनिकल एक्झामिनेशन्स आहेत. काही टॉपिक्सवर तुम्हाला कॉग्निटिव्ह फंक्शन्स किंवा ते कशा पद्धतीने माहिती घेतली पाहिजे याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. वेळोवेळी तुम्हाला तंत्रयुक्तीच्या बाबतीत माहिती घ्यायला सांगितलं किंवा कोणत्या अध्यायामध्ये कोणती या पर्टिक्युलर श्लोकमध्ये किंवा काही काही ठिकाणी कशा कशा तंत्रयुक्ती वापरल्या जाते किंवा कोणती तंत्रयुक्ती वापरली गेलेली आहे याबद्दलही तुम्हाला सिलेबस मध्ये आहे. सिलेबस मध्ये श्लोक रिसायटेशन आहे, तंत्रयुक्त आयडेंटिफिकेशन आहे, वेगवेगळ्या प्रॅक्टिकल कंडिशन्स ज्या असतील त्यांच्या रुग्णांवर ऍप्लिकेशन बद्दल प्रॅक्टिकल्स आहेत. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला आहेत आणि त्या परीक्षांमध्ये विचारल्या जाऊ शकतात. तर जेव्हा आपण लेक्चर सिरीज मध्ये एक एक लेक्चर बघणार आहोत, एक एक विषय बघणार आहोत, तर त्यात सिलेबस मधले जास्तीत जास्त पॉइंट जे लेक्चर थ्रू डिलिव्हर करता येतील असे टॉपिक आम्ही लेक्चर सिरीज मध्ये घेणार आहोत. तर जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल किंवा याबद्दल चरक संहिता लेक्चर सिरीज सोबत किंवा संहिता अध्ययन 2 याच्या लेक्चर सिरीज सोबत जर तुम्ही जॉईन होऊ इच्छित असाल की तुम्हाला याला जॉईन व्हायची इच्छा असेल तर तुम्हाला मोर्या पब्लिकेशनवर चरक संहिता लेक्चर सिरीज या नावाने लेक्चर सिरीज अवेलेबल आहे, ज्याच्यात आम्ही फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांपासून तर फायनल सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांपर्यंत आणि इथून पुढे चरक संहितेसाठी ज्या ज्या विद्यार्थ्यांना हा सिलेबस असणार आहे त्यांच्यासाठी एक लेक्चर सिरीज दिलेली आहे किंवा एक लॉन्च करत आहोत, ज्यामध्ये आपल्याला सिलेबसच्या पॉइंट नुसार जसा की NCISM ने सिलेबस फॉर्म केलेला आहे त्यांचे जे काही बारकावे सांगितलेले आहेत, ज्या छोट्या छोट्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, जो क्लिनिकल अप्रोच सांगायचा त्याच्यात अपेक्षित आहे, जसं शास्त्र अध्ययन कसं करावं, तंत्रयुक्तींचं ऍप्लिकेशन कसं करावं, प्रॅक्टिकल अप्रोच कसा असला पाहिजे आणि वेगवेगळे श्लोक रिसायटेशन करत असताना कोणत्या कोणत्या श्लोक रिसाइट केले पाहिजे, त्यांना कसं आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्याच्यावर येणारे सिलेबसवर येणारे वेगवेगळे प्रॉबेबल क्वेश्चन्स काय असू शकतात, कोणते प्रॉबेबल MCQs असू शकतात, SCQs असू शकतात, LAQ काय असू शकतात, याबद्दल सगळी चर्चा, सगळा अभ्यास आपण त्या लेक्चर सिरीजच्या अंडर करणार आहोत. जर तुम्ही या लेक्चर सिरीजला जॉईन होण्याची तुमची इच्छा असेल किंवा तुम्ही त्या जॉईन होऊ इच्छित असाल तर मौर्या पब्लिकेशनवर चरक संहिता लेक्चर सिरीजला तुम्ही नक्की जॉईन व्हा. मौर्या पब्लिकेशन ऍप फ्री टू डाउनलोड आहे. त्याच्यासाठी तुम्ही आपल्या प्ले स्टोअरवर किंवा अँड्रॉइड ऍपल स्टोअरवर तुम्ही जाऊन तर मौर्या पब्लिकेशन डाउनलोड करू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन तुम्ही ते ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता. आणि या लेक्चर सिरीजच्या बद्दल काही शंका असतील किंवा काही प्रश्न असतील तर ज्या डिस्प्लेवर तुम्हाला नंबर दिसत असेल, मोबाईल नंबर, कॉन्टॅक्ट नंबर दिसत असेल, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून चरक संहिता लेक्चर सिरीज बद्दल माहिती घेऊ शकता आणि आमच्या सोबत जोडू शकता. थँक्यू.